जज होते आमच्या शोवरती, त्यांनी मला हे नाव दिलेलं की तू ना फ्युजन आहे, तो तेरा नाम ना आज से लावणी किंग. आणि येस, म्हणजे त्यांच्याबरोबर माझा तो फर्स्ट मोमेंट मी कॅप्चर पण केलाय. तो मी अजून पोस्ट नाही केलाय कुठेच, तो मी लवकरच येस येस आय वॉज वेटिंग फॉर दॅट मोमेंट, मी पोस्ट करेल तो. नाव यू आर फ्लॉन्टिंग युअर हाईट, मी फ्लॉन्ट करतोय माझा हार्ट. आणि ते लोकांना मला वाटतं कदाचित ते त्यांना बॉदर करताय आता, यार एवढं बोलून सुद्धा हे लोक सक्सेसफुल कसे. रियालिटी शोचं तू जज म्हणून काम केलंस आता, आणि प्रेक्षकांच्या मनात असा प्रश्न असतो ना की रियालिटी शोचे जे काही विनर असतात ते आधीच म्हणजे आम्ही असे देखील किस्से ऐकले की शोच्या दरम्यान काही जणांवर रेप झालं, यु नो, असे किस्से आम्ही ऐकले. म्हणजे की जी मुलं स्त्री पात्र करतात ते इझिली अवेलेबल आहेत ह्या गोष्टींसाठी. मी पहिल्यांदा असं बोलतोय, मला वाटतं थँक्स टू युअर प्लॅटफॉर्म, मी पहिल्यांदा हे बोलतोय. हे वाक्य असतं, हे वाक्य किती चुकीचं आहे मला सांगा. हा तूच तर करतो बायकांसारखे चाळे, मग तो का तुला हात लावणार नाही. आणि आज मी ती अशी एक गोष्ट बोलले जी मी कधीच कुठल्या पॉडकास्टवर बोललो नाहीये, तर मला वाटतं येस ती तुम्ही नीट ऐका परत सगळ्यांनी, कारण की एक कलाकार म्हणून हीच अपेक्षा आहे माझी की आज माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे की जी अनेक मराठी तारेतारकांना स्वतःच्या तालावर नाचवते इन अ गुड वे. आणि खरं तर ती आज ज्या आत्ता यशाच्या शिखरावरती आहे, तर तो नक्कीच खूप संघर्षमय त्याचा प्रवास आहे. आणि तो नेमका प्रवास कसा आहे, आपण जसं म्हणतो की कुठलंही हे यश जे असतं ना ते सहजासहजी कोणाला मिळत नाही, आणि ते त्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. तर हा सगळा प्रवास कसा आहे त्याचा, आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आत्ता ज्या जागेत बसतोय तर तो स्वतःचा त्याचा स्टुडिओ आहे, असा नन अदर दॅन नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील माझ्यासोबत आहे. आशिष, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू सो मच, थँक्यू सेलिब्रिटी कट्टा, आणि तुम्ही इथे आल्याबद्दल. आणि येस, पहिल्यांदाच माझ्या आपल्या कलांगण स्टुडिओमध्ये असं काहीतरी इंटरव्ह्यू किंवा एक पॉडकास्ट इंटरव्ह्यू सारखं होतं आहे, अँड आय एम व्हेरी हॅपी. आणि खरंच खूप थँक्यू, आणि तू जेवढं भरभरून माझ्याबद्दल बोलली आहे, खरंच मनापासून धन्यवाद. आणि येस, लेट द शो बिगिन. तर आता आपण हा सगळा, मी जसं आत्ता इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तुझी आवड काय आहे, लहानपण कसं गेलं, बालपण कसं गेलं, सगळ्यात जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात आपण थोडंसं मागे जाऊन करूया, म्हणजे तुझं बालपण कसं गेलं. येस, बालपण म्हणजे मी वयाच्या 4थ्या वर्षापासून नृत्य करतोय मला असं वाटतं, कारण की लहानपणापासूनच माझ्या आईला असं वाटायचं की यु नो खूप चांगली एनर्जी माझ्यामध्ये होती, विच वॉज अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी टुवर्ड्स कला क्षेत्राकडे. आणि माझ्या आईबाबांचं कसं होतं की बाबांना नृत्य हे क्षेत्र एवढं आवडत नाही, पण माझ्या आईला खूप हौस होती की घरातून आमच्या तिघांमध्ये, माझ्या 2 बहिणी आहेत, विजया आणि आरती, आणि मी सगळ्यात शेंडफ तिसरं. सो तिची अशी इच्छा होती की कोणतरी कला क्षेत्रात यावं. सो लहानपणी तीच मला शिकवायची, म्हणजे यु नो टी व्हीवर गाणं लावण्यापासून की बघण्यापासून की बघ हे गाणं कसं आहे, त्याचं एक्सप्रेशन कसं आहे. आणि तसा माझा तो प्रवास डान्सकडे सुरू झाला. आणि लहानपणापासूनच मला डान्स आणि अभ्यास ह्या 2 गोष्टी खूप आवडायच्या. म्हणजे अभ्यास की अभ्यास, म्हणजे मी तेवढा हुशारही होतो, म्हणजे मी BSc IT स्टुडंट आहे. सो येस, आय हॅव डन माय BSc IT. आणि मी अभ्यास करून सुद्धा मी डान्स खूप करायचो. सो लहानपणापासूनच ते म्हणतात ना, आईला नेहमी कळतं की बाळाचे पाय पाळण्यात ते जे तिची म्हण आहे ती खरी आहे. सो माझ्या आईला खूप विश्वास होता की ह्या क्षेत्रात मी काहीतरी उत्तम करेन. आणि जसं म्हणतात की आई आपला पहिला गुरु असते, सो माझी आई देखील माझा पहिला गुरु होतीच, पण नृत्याच्या बाबतीतही माझी आईच माझा गुरु होती मला असं वाटतं. येस. पण तुझं म्हणजे मला हे विचारायचं आहे की लहान मुलं कसं ना एक मागणी करतात की मला ही गोष्ट हवी आहे, मला ती गोष्ट हवी आहे. तर असं तुझ्या घरी वातावरण होतं का की आशिषने सांगितले मला ही अमुक एक गोष्ट हवी आहे, की ती लगेचच मिळाली आहे. नाही, आमच्या घरी असं वातावरण होतं, कारण की जसं मी तुला म्हटलं की बाबा थोडे स्ट्रिक्ट होते, आणि आमच्याकडे पहिल्यापासून म्हणजे लाड होते, पण ना ते हट्टीवाले लाड नव्हते. म्हणजे की बीन अ मिडल क्लास फॅमिली, ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कसं ग्रो करत असतो, आणि लहानपणापासून आम्हाला जाणीव होती परिस्थितीची सुद्धा. सो त्याच्यामुळे कधी मला वाटत नाही आम्ही 3 भावंडांनी कधी हट्ट केला असेल आईवडिलांकडे की आम्हाला हे पाहिजेच पाहिजे. आम्ही ॲडजस्टेबल होतो, म्हणजे की समजा जर एखादं खेळणं आवडलं आणि आपल्याला वाटतं की नाही ते कदाचित ते नाही घेऊ शकणार, पण आम्ही ते शांत व्हायचं. म्हणजे मला असं वाटत नाही कधी मी तो हट्ट केला असेल. समजूतदारपणा मला वाटतं आमच्या तिघांमध्ये पहिल्यापासून, कारण आमच्या आईने जसं मला शिकवलं होतं की बघा असं असं असतं, परिस्थिती अशी अशी असते,
तेव्हा तर म्हणजे 4 आणे आणि 8 आण्यांना पण खूप किंमत होती, म्हणजे मी तर म्हणेल. आणि मला वाटतं तसं त्या परिस्थितीला बघूनच आम्ही कधी तेवढा हट्ट कधी केला नाही, म्हणजे मी तरी कधी केला नाही, ना माझ्या बहिणीने केला. आणि दोघं स्ट्रिक्ट असल्यामुळे आम्हाला ते होतं की कुठल्याही 4 चौघात तसे ते हट्ट नाही करायचे जे कदाचित ते पूर्ण करू शकतील नाही, कारण की त्यांना आम्हाला ती जाणीव करून दिली होती की परिस्थिती आपली अशी आहे. सो जसं आपलं आहे तसं आम्ही तुम्हाला देऊ, पण उगाच हट्ट नाही करायचं. असं मला वाटतं तो माझ्या आईवडिलांचा तो स्वभाव आणि किंवा त्यांची ती शिकवण आम्हाला खूप चांगलीरित्या मिळाली आणि कदाचित ती पुढे पण मला खूप फायदेशीर ठरली, मला असं वाटतं नक्कीच आयुष्यात. नक्कीच. आशिष पाटील ते आता लावणी किंग आशिष पाटील, हा सगळा प्रवास आज आपल्याला इथे जाणून घ्यायचा आहे. पण मला सांग की ते जे एक असतं ना, आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हाच आपल्याला कळतं की मला पुढे जाऊन अमुक एका क्षेत्रामध्ये नाव कमवायचंय किंवा याच क्षेत्रामध्ये काम करायचंय. तसं तुझं कधी झालं की मला लावणी नृत्यामध्येच जायचंय किंवा डान्स फॉर्ममध्ये? मी खरं सांगू ना, जसं मी तुला म्हटलं की लहानपणापासून डान्स हा मला प्रचंड आवडायचा. मी सेमी क्लासिकल खूप परफॉर्म करायचो, म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसीचं कॉम्बिनेशन मी खूप परफॉर्म करायचो कॉलेजमध्ये असताना. आणि कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिवल्सला ना मी लावण्या खूप बघायला लागलो, बिकॉज युथ फेस्टिवलला इन जनरल आपल्याला फोक आर्ट फॉर्म करायचा असतो. मी पहिल्यांदा लावणी पाहिली होती सुरेखाबाईंची, सुरेखा पुणेकरांची, यारावजी आणि त्यांचं ते आलाका बाण वगैरे, ते मला प्रचंड आवडलेलं. नटरंगीनाथ त्यांचा शो होता. आणि मला असं वाटलं की माय गॉड, बाईक म्हणजे एखादी स्त्री किती सुंदर दिसू शकते, पूर्ण कपडे चापून चुपून नेसलेली साडी, तो शृंगार, आणि त्या डोळ्या पण मारायच्या ना, त्या इतकं मादकपणे मारायच्या, म्हणजे अगदी वल्गर नाही वाटायचं. तेव्हा मी तो लावणीचा अभ्यास थोडा सुरू केला की अच्छा, हे आपला आर्ट फॉर्म आहे, ह्याच्याबद्दल पण आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तसं बघता बघता मी ना लावणीकडे मग मला प्रत्येकाच्या म्हणजे कोणी लावणी लिहिल्या आहेत किंवा कसं ते लावणी मांडली किंवा लावणी मांडण्याची पद्धत काय, किती प्रकारच्या लावण्या आहेत, हे सगळं मग हळूहळू आत्मसात करत गेलो. नंतर मी ना टेलिव्हिजन रियालिटी शोमध्ये जेव्हा पहिल्यांदा पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटतं की हिंदीमध्ये ना लावणीला आयटम सॉन्ग सारखं बघितलं जायचं. सो तेव्हा मला असं वाटलं की नाही, लावणी हे आयटम सॉन्ग नाहीये, ह्याला चांगल्या पद्धतीत आणलंच पाहिजे आणि मे बी मी पुरुषाच्या गेटअपमध्ये झालो पाहिजे, तरच ते त्यांना समजेल की लावणी अशी पण होऊ शकते. आणि रियालिटीमध्ये करता करता मग आम्ही बॉली लावणी त्याला असं नाव दिलं, बॉलिवूडचं गाणं आणि त्याच्यात लावणीचा ठेका. आणि मग आम्ही बॉली लावणी असा प्रकार पहिल्यांदा सादर केला. आणि तू बिलीव्ह नाही करणार की प्रेक्षकांना तर तो आवडलाच, पण हिंदी मीडियम हिंदी चॅनल्सवरती आजपर्यंत लावणी हा प्रकार होतो. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी ते स्टार्ट केलं. मला वाटतं कारण की मला ते दाखवायचं होतं लोकांना की ही आमची परंपरा, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे ना, ही खूपच सुंदर आहे. ही तुम्ही जर चांगल्या पद्धतीत सादर केली तर ती चांगलीच होऊ शकते. आणि त्या शोमध्येच असताना गीता कपूर ज्या जज होत्या आमच्या शोवरती, त्यांनी मला हे नाव दिलेलं की तू ना फ्युजन आहे, तो तेरा नाम ना आज से लावणी किंग, कारण की लावणी आणि किंग असं त्यांनी ते जोडलेलं. आणि ते ऋतुजा माझी कंटेस्टंट होती माझ्याबरोबर तेव्हा, तर ऋतुजाला लावणी क्वीन म्हणायचे, ते एक्सप्रेशन क्वीन वगैरे असं. सो मला वाटतं तो आशिष ते लावणी किंगचा प्रवास असा घडत गेला. तो म्हणजे इट वॉज अ स्टेप बाय स्टेप. मला वाटतं सगळं स्टेप बाय स्टेप मी चढत गेलो आणि त्या अनुषंगाने मी स्वतःला स्वतःला मी अनुभवत गेलो की अच्छा, हे केल्यावरती असं होऊ शकतं किंवा जर मी हे केलं तर असं होऊ शकतं. आणि हिंदीमध्ये मी बऱ्याच पैकी मी धोतर आणि कुर्ताच परिधान करूनच लावणी सादर केली आहे. असं कुठेही नाही मला वाटलं की मी एखाद वेळेस मी साडी नेसलो असेल बिकॉज ती डिमांड होती, पण नाहीतर मी त्यांना हेच दाखवलं की मी पुरुष म्हणून मी तितकंच एक्सप्रेस करू शकतो जितकंही स्त्री एक्सप्रेस करू शकते. सो मला वाटतं येस, आशिष टू लावणी किंग वॉज अ व्हेरी स्टेप बाय स्टेप जर्नी आय फील. आणि तुझं इन्स्टा हँडल पण तेच आहे. येस. तेव्हा त्याच्यानंतरच म्हणजे आधी माझं आशिष पाटीलच होतं, पण त्याच्यानंतर मग मी म्हटलं की लेट्स पुट दिस, कारण की तुम्हाला एक टॅगलाईन जसं म्हणतात ना, माधुरीजींना एक नाव आहे, शी इज अन एक्सप्रेस, शी इज दिवा, लेजेंड. या शी इज अ धगधग गर्ल, त्यांना तो टॅग आहे. तर मला यार आपल्याला एक टॅग मिळाला, लेट्स यूज दिस टॅग. आणि तो इतका नंतर मग तो तसाच मी लावला आणि तो लोक मला तसंच बोलत गेले असं. येस. आता आपण याच्यावरनं एक मी तो क्वेश्चन ऍड करते की चंद्रमुखी जो मूवी येऊन गेला, बाई ग हे गाणं तू स्वतः कोरिओग्राफ केलंयस. आणि आता मी रिसेंटलीच बघितलं ना, एका पोस्टर खाली चंद्रमुखी फेम असं होतं. तर आता नव्याने तुला एक आयडेंटिटी मिळालेली आहे, म्हणजे हे कसं वाटतं? मला असं वाटतं की बघ, इन टू द इंडस्ट्री मला वाटतं 18 ते 19 वर्ष स्ट्रगल आहे माझा, ॲज अ बॅक डान्सर, ॲज अ असिस्टंट, ॲज अ कोरिओग्राफर. बरंच काही गोष्टी मी केल्या आहेत मला वाटतं या 18-19 वर्षात. आणि अचानक
19 वर्षानंतर ऑफकोर्स थँक्स टू अमृता, मी दरवेळेस हे म्हणतो की अमृतानी आमची एक चांगली मैत्री आहे आणि तिला मी लॉकडाऊनच्या वेळेस ना लावणीचे धडे देत होतो बेसिकली, की लावणी कशी सादर केली पाहिजे किंवा एक्सप्रेशन कसे मांडले पाहिजे असं मी तिला शिकवत होतो. आणि अचानक तिने मला फोन केला की आशिष असंच एक गाणे तू ऐक जरा आणि तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल तू मला सांग. तर ते बाई गाणं होतं, तोपर्यंत मला माहिती नव्हतं चंद्रमुखीचं हे गाणं आहे. आणि मी गाणं ऐकलं, मी ते कोरिओग्राफ केलं, त्याचा व्हिडिओ बनवला, तिला पाठवला. तिने तो पाठवला प्रसाद ओक यांना. आणि मला दुसऱ्या दिवशी फोन येतो की आशिष तुला बोलवलं मीटिंगसाठी, तू येशील का. म्हटलं हो. मला तेवढं तर नॉलेज होतं की नवीन गाणे म्हणजे काहीतरी गाणं आहे कसं तरी. आणि मग मी प्रसाद ओकच्या ऑफिसमध्ये, आणि असं झालं की माय गॉड ओके. तेव्हा मला कळलं की अजय अतुलने हे गाणं कोरिओग्राफ कंपोज केलंय. आणि मी आय वॉज सो मेस्मराइज्ड आणि आय वॉज ओव्हरवेल्म्ड. माझ्या डोळ्यापर्यंत पाणी होतं की येस, हे मी मॅनिफेस्ट केलं होतं की मला अजय अतुलजींची एक लावणी करायची, आणि ती अशी लावणी जी ऍक्च्युली माझं जॉनर नाही. म्हणजे माझा जॉनर खूप फास्ट आहे, मी खूप फास्ट नाचतो किंवा आय एम नोन फॉर माय एनर्जी. आणि बाईगा एकदम सटल, एकदम एकदम स्थिर एक्सप्रेशन, ते भाव. आणि येस, मग ॲज द हिस्ट्री की लोकांना आता ते गाणं असं पटलंय. आणि मग त्याच्यानंतर आता मी कुठेही जातो तर ते माझ्या मागे ते आशिष पाटील लावणी किंग लावत नाही, चंद्रा फेम आशिष पाटील किंवा चंद्रमुखी फेम आशिष पाटील असे आमचे ज्युरी आहेत किंवा गेस्ट आहेत. आणि ते बघून मला खूप हसायला येतं. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, एक जोक सांगतो तुला. देवळात गेलो होतो मी आणि ते सगळ्या मुली आपल्याला ओळखतात ना, ऑफकोर्स चंद्रा गाण्यामुळे. तर ते असं झालं, तुम्ही चंद्रा ना चंद्रा. आणि एका पॉईंटला माझं झालं, हो मीच चंद्रा पाटील. सो मला असं वाटतं दॅट वॉज अ जोक. आणि मी अमृताला पण सांगितलं, मी नाव बदललं अमृता आजपासून, मी नाव ठेवलं आशिष चंद्रा पाटील. सो दॅट वॉज बस. चंद्रमुखीनी खरंच मला म्हणजे त्या एका मूवीनी, त्या एका गाण्याने मला वाटतं मला खूप जास्त रेकग्निशन दिलं. म्हणजे नॉट ओन्ली इन इंडिया, महाराष्ट्र, इंडियामध्ये पण, आउट ऑफ इंडियामध्ये पण मला वाटतं. मी आता ना ते व्हिज्युअलाइज करते, अमृता आणि तू असं बसलायत आणि ती लावणी. मी आता खरंच मला असं दिसतंय ते तुम्ही डान्स परफॉर्मन्स करता. त्याचा BTS तर आहे मला वाटतं युट्यूबवर, ऑफकोर्स सगळ्यांनी तो बघितलाय. आणि तू बिलीव्ह नाही करणार की प्रत्येक लाईन आम्ही तिला करून दाखवायचो. मी प्रसाद दादा ऑफकोर्स आदिनाथचा पाठ करायचो आणि मी तिचा पाठ करायचो. आणि त्यांना मी सांगायचो की बघ, हे कॉम्बिनेशन आलं पाहिजे, ती एनर्जी दोघांची अशी असली पाहिजे. आणि खूपच ना, म्हणजे मी ह्याला भक्तिमय ती लावणी होती बेसिकली, की कृष्ण तो आला किंवा तो दिसला तर तुझं काय होईल, किंवा तो दिसत नाही तर तुझा तो विरह कसा आहे. आणि मला वाटतं येस, प्रसाद दादा इज ॲज ऑल्सो, म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा हात आहे मी म्हणेल ॲज अ डिरेक्टर. कारण की त्यांनी मला समजून दिलं की चंद्रमुखी कॅरेक्टर काय आहे, त्या कॅरेक्टरच्या नुसार आम्ही ते गाणं केलं. पण किती दिवस लागले ते. मला वाटतं आम्ही कोरिओग्राफ तर मी 1 महिन्यापासूनच करत होतो. बिकॉज अमृता हॅज बीन नेव्हर बीन सीन लाईक दॅट. अमृता नेहमी फास्ट गाणे, शी इज नोन फॉर फास्ट परफॉर्मन्स. आणि हे गाणं असं होतं जे तिच्यासाठी माझ्यासाठी खरंच चॅलेंज होतं, की तुला एका जागेवर बसून अमृताना फक्त डोळ्यांनी बोलायचं आहे. ते आम्हाला शिकायला वेळ गेला. पण शूटच्या दिवशी ऑन सेट 2 दिवसात आम्ही ते गाणं शूट केलं. तो ऑरा झाला होता. म्हणजे एव्हरीवन ऑन द सेट वॉज लिटरली इन टू हर वेन शी वॉज परफॉर्मिंग. आणि ते तिला पण जाणवत होतं. म्हणून ना ओरिजिनल गाण्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल ना, लास्टला कृष्ण सखा दिसला, ती लाईन येते, तिच्या डोळ्यात ना पाणी आहे. ते ग्लिसरीन नाही आहे, ते खरंच आलेलं पाणी. कारण की ती गेली होती त्याच्यात. म्हणजे ती सेकंडला तर शी वॉज इन दॅट सॉन्ग सो मच की तिला असं झालं की आशू यार कुछ अलग था हे गाणं. म्हणजे हे गाणं मी असं परफॉर्म कधीच नाही करू शकत परत. म्हणजे अमृताला सुद्धा वाजले की 12 नंतर खऱ्या अर्थाने ह्या गाण्याने ओळख मिळवून. येस. म्हणजे यू हॅव नेव्हर सी अमृता सिटिंग ऑन वन पोझिशन अँड एक्सप्रेसिंग सो मच, अँड इट वॉज ब्युटी आय गेस. मॅनिफेस्टवरनं आता मी कुठल्या विषयाकडे येणार आहे हे त्याला कळलंय. तर येस आशिष, आपण ढोलकीच्या तालावर सेटवरती भेटलेलो तेव्हा तू इंटरव्ह्यूमध्ये बोललेलास की संजय लीला भन्साळी सरांसोबत तुला काम करायचं आहे आणि ती फायनली आता इच्छा तुझी पूर्ण झालेली आहे. तर प्लीज प्रेक्षकांना आपल्या सांग काय त्याबद्दल. येस, जसं मी नेहमी म्हणतो की मॅनिफेस्टेशन वर्क्स. तुम्ही मॅनिफेस्ट करा की आणि तुम्ही त्याकडे करत राहा तुमचं काम, ते येणारच. बाईगाचा विषय चालला होता आणि येस, आफ्टर बाईगा रिलीज मला कॉल आला होता संजय सरांचा. आणि त्यांच्या असिस्टंटने त्यांना दाखवलं होतं वाटतं की लडका है हिंदी में. आणि तुला माहिती आहे भन्साली जी जर तुझ्यावर काम करतात तुझा अख्खा अभ्यास करतात. आणि त्यांनी माझा जवळपास अभ्यास केला होता की मी काय काय आयुष्यात केलंय, किंवा मी कसा नाचतो, किंवा माझा स्टान्स कसा आहे बॉडीचा. आणि त्यांनी मला बोलवलं आणि येस, ते मला सहज म्हणाले की मेरा एक गाना करेगा क्या.
आता तू मला सांग म्हणजे की असं की भन्साली म्हणजे तुझा देव तुझ्या समोर बसलोय, कारण की ऑफकोर्स जे ते करतात ते माझं स्वप्न होतं आणि माझंच नव्हतं तर माझ्या अख्ख्या टीम मेंबर्सचं ते होतं की आशिष यार एक बार तो तू भन्साली सगळी काम करण्याचे, बिकॉज तू जे करतो ना ते करतात कल्चर, इंडियन कल्चर आणि ते रिच कल्चर एकदम. आणि त्यांनी मला सांगितलं की तू माझं गाणं करशील का, आणि येस आय वॉज सो, म्हणजे तेव्हाही माझे अश्रू अनावर झाले होते. मला तू रो क्यों रहा है, म्हटलं सर ने खुशी के आंसू है, मे बी शायद ये मैंने सपना देखा था, ये मैं पूरा करने वाला था, पण इतना जल्दी पूरा होगा मुझे पता नहीं था. आणि तरी ते व्यक्ती तू बिलीव्ह नाही करणार ते माझ्याशी मराठीतच बोलायचे, म्हणजे ते मला पाटील बोलायचे आणि ते सेटवर माझी मराठीतच बोलायचे. या मला ते खूप आवडलं, मला खूप भारून आलेलो तुम्ही तेव्हा की प्रत्येक लाईन्ससाठी पण की पाटील बघ हे कसं वाटतं तुला, हे बघ इथे येऊन बघ. सो त्यांच्याबरोबर काम करताना खरंच ना मी विसरून गेलो होतो की मी आधी काय शिकलोय. त्यांच्याबरोबर काम करताना मी सगळं नव्याने शिकलो मला असं वाटतं. असं म्हणतात की प्रत्येक आर्टिस्टने त्यांच्यावर एकदा तरी काम केलंच पाहिजे, कारण की तुम्ही जर त्यांच्यावर एक काम करतात तुम्ही 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतात असं मला वाटतं. आणि मी एकच गाणं केलं, पण येस तो रिलीज होतो लवकरच 1 मेला नेटफ्लिक्सवरती, तुम्ही नक्कीच बघा आणि गाणं तुम्हाला नक्कीच आवडेल. सो इट्स अ व्हेरी सेम जसं बायगा आहे त्या जॉनरचं ते गाणं आहे. अजून रिलीज झालं नाहीये गाणं, लवकरच होईल ते. येस सो इट्स अ व्हेरी, आणि इट इज वन ऑफ द सोलो सॉन्ग इन दॅट होल सिरीज, म्हणजे सोलो आर्टिस्टनी परफॉर्म केले जसं अमृतानी बायगा केलंय तसंच ते एक सोलो परफॉर्मन्स आहे. आणि काय सांगू म्हणजे मी अजून बी मला विश्वास होत नाही की मी त्यांच्यावर काम केलंय, कारण की त्यांच्यावर काम करायला लोक खरंच मरतात. म्हणजे मी बघितलंय ऑफिसच्या खाली लाईन लागलेल्या होत्या किंवा आर्टिस्ट पण उभे आहेत ऑडिशनसाठी, मी असं बघितलंय त्यांच्या ऑफिसच्या खाली. आणि आपण सरळ जातो आणि ऑफिसमध्ये त्यांच्या समोरासमोर बसतोय आणि ते तुझ्याशी गप्पा मारतात, ते नाश्ता करतात तुझ्याबरोबर. अजून काय पाहिजे तुला आयुष्यात, म्हणजे अवॉर्डपेक्षा मला वाटतं तो मोमेंट मी फ्रेम केलाय. आणि येस म्हणजे त्यांच्याबरोबर माझा तो फर्स्ट मोमेंट मी कॅप्चर पण केलाय, तो मी अजून पोस्ट नाही केलाय कुठेच, तो मी लवकरच येस आय वॉज वेटिंग फॉर दॅट मोमेंट, मी पोस्ट करेल तो. म्हणजे छान, म्हणजे माझ्यासाठी तो इट वॉज द मॅनिफेस्टेशन विच वर्कड आउट मला असं वाटतं. अजून पण बरंच आहे, पण येस ही ही एक बकेट लिस्ट मध्ये एक होतं की संजय सरांबरोबर एक गाणं तरी करणार मी, आणि ते केलं मी. आता तू हे सांगताना ना मला एक दुसऱ्या अभिनेत्रीने सांगितलेला किस्सा आठवला, सेम ती भन्साळी सरांबद्दल हेच सांगत होती. सो किती छान असतं ना, एक एवढी मोठी बॉलिवूडची व्यक्ती आहे आणि इतकी डाऊन टू अर्थ आहे, आणि मला वाटतं कदाचित यामुळेच काय म्हणतो ना आपण, जितके डाऊन टू अर्थ असतो मला वाटतं खरंच मी ना तो अनुभव खरंच घेतला. मी तुला म्हटलं ते माझ्याशी मराठीत बोलायचं, त्यांना काहीच गरज नव्हती. म्हणजे मी एक छोटासा एम्प्लॉय असेल मला वाटतं त्यांच्याकडे, पण ते नेहमी प्रत्येक शॉट नंतर मला बोलवायचे की देख तेरा गाणं आहे, कैसा लग रहा है, देख कसं वाटतंय तुला, असं कसं वाटतंय बघ. आणि मला कदाचित तो शॉट आवडायचा, त्यांना तो आवडायचा नाही. ते म्हणायचे नाही तू डान्सरकडे बघितलं आशिष, तू फ्रेम बघ. सो ना तो माणूस तसा आहे, तो तुम्हाला शिकवतो पण तितकंच, आणि तो तितकाच हंबल आहे यार. म्हणजे मी असा माणूस इतका मोठा डिरेक्टर इतका हंबल मी खरंच नाही बघितलंय. म्हणजे ते लिटरली तू नाश्ता पण नसेल तुला विचारणार कुछ खाया काय तुम्ही, तर मग ते ही इज लाईक दॅट. नाही तर काय गरज आहे, सेटवरती खूप लोक तुम्हाला विचारण्यासाठी, पण वाय ही, म्हणजे मला वाटतं कदाचित त्यांची ती क्वालिटी त्यांना इतके ब्लेसिंग्स देऊन जाते, आणि म्हणून त्यांचे प्रत्येक प्रोजेक्ट इट इज लाईक हिअर, म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टची लोक वाट बघत असतात आय फील. आणि हिरामंडी इज वन ऑफ द प्रोजेक्ट मला वाटतं की जो भारतातच नाही तर इट इज गोइंग टू बी एव्हरीवेअर ऑन द वर्ल्ड मॅप. मला वाटतं लाईक वन ऑफ द बेस्ट सिरीज मला वाटतं होईल ती. येस आता ही एक मॅनिफेस्ट झालेला आहे. पुढची कुठली बकेट लिस्ट आहे का तुझी, की अच्छा तिथे टिक मार्क लवकरच होणार आहे? एक तर आत्ताच नुकती गेली जिथे आपण बसलो आहे आपण कलांगण या स्टुडिओमध्ये. प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की स्वतःची एक स्पेस असावी जिथे तुम्ही क्रिएट करावं. आणि जसं तू बघते की मी बऱ्यापैकी राजवाड्यासारखं तो तयार केलेला आहे हा सेट. सो की जिथे क्रिएटिव्हिटीला एक चालना मिळेल मला असं वाटतं, आणि नवीन आपण काही छान करू शकतो. तर नुकतीच माझ्या वाढदिवसाच्या वेळेस मी हे एग्रीमेंट साईन केलं आणि मी हा स्वतःचा स्टुडिओ घेतला. तेच मला विचारायचंय की हे कलांगण आम्ही जेव्हा तू पहिली पोस्ट टाकली होती सोशल मीडियावरती तेव्हाच असं झालं की हा काय डान्स स्टुडिओ कदाचित नाही. लोकांना बरंच म्हटलं मी प्रोडक्शन हाऊस ओपन केलंय. येस, तर खूप लोकांना मेसेज केला, आणि त्याच्यानंतर अचानक मी पूजाचा तो एक फोटो टाकला. आपली पूजा होती वास्तुशांतीची, तेव्हा लोकांना कळलं की काहीतरी आहे ऑफिस सारखं काहीतरी दिसतंय. आणि मग देन येस आय ओपन इट की येस. पण हे कलांगण
पॅलेस लिटरली सांगते की तुम्हाला हा जर फील करायचं असेल ना तर एकदा तरी कलांगणमध्ये या. एकदा काय, तुम्ही एकदा आलात की सतत येत राहाल. तर हे जे आहे ते खूप असं पॅलेस टाईपच फील होतोय. एक एक ती जी काही डिझाईन आहे ते आम्ही बघतोय, हे कोणाची सगळी कॉन्सेप्ट आहे आणि किती महिने लागले ह्या? कॉन्सेप्ट तर खरं सांगू माझीच आहे, कारण की मला असं वाटतं की मी ऑलरेडी खूप क्लिअर होतो माइंडमध्ये की मला स्टुडिओ कसा दिसला पाहिजे. आणि माझे जे इंटिरियर डिझायनर आहे प्रमेश म्हणून आहे, इज अ व्हेरी यंग चॅप, 36 वर्षाचाच मुलगा आहे, म्हणजे माझ्याच वयाच्या बऱ्यापैकी. सो वी गॉट अ कॉन्टॅक्ट फ्रॉम म्युच्युअल फ्रेंड आणि त्याला मी सांगितलं की बघ मला ना एक वॉल अशी करायची, एक कलर वाईज पण मी त्याला सांगितलं की मला ग्रीन, ऑरेंज आणि गोल्डन अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन करायचं आहे. सो तू बिलीव्ह नाही करणार, त्यांनी मला एक 3Dचं आपलं असतं ना एक इंटिरियर असतं की ये ऐसा दिखेगा सर, आणि जसं त्यांनी दाखवलेलं त्याच्यापेक्षा त्यांनी ते बेस्ट केलंय. आणि यू बिलीव्ह नाही करणार, सगळे बिलीव्ह नाही करणार, कोणीच बिलीव्ह करणार नाही, 35 डेजमध्ये त्यांनी हे काम संपवलंय. कारण की मला पूजा मुहूर्तावरती करायची होती म्हणून, आणि खूप छान केलं त्यांनी. आणि खरंच जसं तू म्हणते पॅलेस का, कारण की मला असं वाटतं की इथे आल्यावरती लोकांना ना ते खरंच जसं देवळात गेल्यावर कसं वाटतं, एक शांतता वाटते, एक पीस वाटतं, तसं काहीतरी आपली ही जागा असावी, ही वास्तू अशी असावी की लोकांनी आलेला त्यांना ती एनर्जी फील झाली पाहिजे की यार काहीतरी होऊ शकतं इथे आपल्या बरोबर. आणि तीच माझी इच्छा होती, आणि म्हणून कदाचित माझी सगळी पॉझिटिव्हिटी ह्या स्टुडिओमध्ये आहे. इथे जे कोणी येणार त्यांना ती वाईब खरंच फील होईल. आणि येस, कलांगण हे नाव ठेवण्याचं माझं कारण तेच होतं की कलेचं अंगण, इथे प्रत्येक कलाकार येऊ शकतो ह्या अंगणात. मग तो सिंगर असो, डान्सर असो, आर्टिस्ट असो, आपल्यासारखं पॉडकास्ट करण्यासाठी, इंटरव्ह्यूसाठी असो, कोणत्याही आपल्या क्षेत्रातलं कोणीही असो, फोटोशूटसाठी असो, म्हणून ते कलांगण आहे. आणि अजून त्याच्यात एक छोटी गोष्ट आहे जी आहे गण. सो कलाचा जो अधिपती आहे कलेचा, तो आहे गणपती. सो गणपतीचा जो गण आहे तो पण तसा येतो. सो म्हणजे कला आणि गण, सो गणपतीही इथे आलेले आहे. येस, तो मला असं वाटतं ते नाव ठेवण्याचं कारण ते होतं. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे ह्या वॉलला पण तू काहीतरी नाव येस म्हणजे ऑफकोर्स आफ्टर वर्किंग विथ बन्साली सर, म्हणजे मी घेतलं नाही पाहिजे नाव, म्हणजे मला त्यांना रॉयल्टी द्यावी लागेल, पण येस मी बन्साली वॉल असं नाव ठेवलं या वॉलचं, कारण की त्यांच्या पण त्या प्रत्येक पिक्चर्समध्ये तू बघत असेल ना की इट इज द रिचनेस ऑफ दॅट. तो एक झुंबर असतो आणि ते एक आर्च असते, त्याच्यामधून ती लाईट येत असते आणि ते पिलर्स मध्ये लाईट असते. सो तसे आम्ही प्रत्येक वॉलला नाव दिले. म्हणजे आमची जी व्हाईट वॉल आहे ती आम्ही, तसं तर मी त्याला एथनिक वॉल म्हणतो, पण येस बन्साली वॉल पण मी त्याला म्हणतो. एक आमची ग्रीन वॉल आहे ज्याला आम्ही कान्हा असं नाव दिले, कारण की मोर पिसी रंगाचं आणि गोल्डन रंगाचं त्याला कॉम्बिनेशन आहे. आमची तिसरी वॉल जी आहे ती ऑरेंज आणि ब्लॅक आहे, ज्याला मी वॉल्कॅनो असं नाव दिलंय. जसं लावा कसा दिसतो त्या टाईपमध्ये त्याचा तो लुक आहे. सो येस, म्हणजे थॉट माझा क्लिअर होता की मला काय हवंय, आणि त्या मनाने मी बनवलं, मला वाटतं. येस, पण खूपच सुंदर. जसं तू आता मला एक शांतता देवळात आल्यासारखं खूप शांत वगैरे असं मस्त फील होतं. तर आता हे सगळं आपलं यश वगैरे हे सगळंच झालं, पण हे सगळं मिळत असताना कुठल्याही माणसाला ना यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी अनेक संघर्ष, चढ उतार सगळंच असतं. तर तुझ्या आयुष्यातला आम्हाला तो काय संघर्ष होता ते ऐकायला आवडेल. संघर्ष तर होताच, कारण की जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मीच नाही म्हणजे प्रत्येक मेल आर्टिस्ट जे कोणी क्लासिकल करतं किंवा लावणी करतं त्यांना अजून सुद्धा क्रिटिसाइज केलं जातं. आता तर म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मवरती बघते की सध्या कॉमेंट्सचा तर असा वर्षाव होत असतो, निगेटिव्ह कॉमेंट्सचा. कोणी काही केलं की काहीतरी ते आणि लोक कॉमेंट्स वाचायला येतात रादर दॅन सीइंग द कॉन्टेंट ऑफ दॅट पर्सन, मला असं वाटतं. आणि मी हे नेहमी म्हणत आलेलो आहे की कुठलीही कला जेंडर बाईज नसते. म्हणजे आम्ही नेहमी जे म्हणतो की नटराज जे कलेचं दैवत आहे ते शिव आणि शक्ती आहे. आज तुझ्यात थोडासा कुठेतरी पुरुष असणार, माझ्यात कुठेतरी थोडीशी स्त्री असणार. प्रत्येकामध्ये तो तोल वेगवेगळा असतो. मला वाटतं कधी कधी तो इक्वल होतो, कधी कधी तो कुठेतरी कमी जास्त असतो. पण माझ्या म्हणजे स्कूल टाईमपासून आय हॅव फेस सो मच दॅट यु नो की तो धिक्कार, म्हणजे की मला मित्रमैत्रिणी नव्हते खूप जास्त, कारण की मी म्हणजे मुलं म्हणायचे अरे हा मुलींसारखं नसतो, ह्याच्याशी काय बोलायचं, तर मुलं माझ्याशी बोलायचे नाही आणि मुली पण माझ्याशी मैत्री करायच्या नाही. तर मी जवळपास एकटाच असायचो. त्याच्यामुळे कदाचित मी 2 गोष्टीवर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट केलं, जे अभ्यास आणि डान्स. मला वाटतं की हे 2 माझं प्रेम होतं, आणि डान्स तर माझं पहिलंच प्रेम होतं. म्हणजे जेव्हाही मी म्युझिक लागायची, मी नाचायचो, मी खूप आनंदी असायचो. आणि ती एक गोष्ट मला इतकं आनंद देऊन जायची ना, कदाचित मी त्यामुळे त्याच्याकडे खूप जास्त वळायला लागलो, कारण की ती एकच गोष्ट होती जी मला आनंद देत होती. बाकी सोसायटीमध्ये कुठलीही गोष्ट मला आनंद देत नव्हती. आणि मला असं नेहमी वाटतं की आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात राहतो अजून पण. म्हणजे जिथे आपल्याला माहीत आहे की
यु नो की शाळेत हे शिकवलं जातं की प्रत्येकाचा जन्म काहीतरी कारणासाठी झाला आहे आणि जर तुम्ही एखाद्याला नावं ठेवतात तर ती व्यक्तीसुद्धा कोणाची तरी मुलगी किंवा मुलगा आहे किंवा भाऊ किंवा बहीण आहे किंवा बायको किंवा भाऊ आहे. सो मला असं वाटतं की ते आपण जर विचार केला ना तर हे सगळं जरा कमी होऊ शकतं. पण सध्याच्या काळात मी बघतो ना हेटरेट खूप वाढला आहे, खूप प्रचंड. म्हणजे मी जर एखादा व्हिडिओ अजूनही पोस्ट केला डान्सिंगचा कुठला तरी मला हेटेड कमेंट्स येतात. मला कळत नाही हेटेड अजूनही येतात, मला कळत नाही हेटेड कुठून आलंय एवढं. ऑफकोर्स मला त्याचा फरक पहिल्यापासून पडला नाहीये, पण मला असं वाटतं की मी सर्व्हाइव्ह करू शकलो. आताची यंगस्टर्सना खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे, ते कसं सर्व्हाइव्ह करतील. आणि कुठेतरी मला खरंच ही विनंती आहे सगळ्यांना की कुठेतरी आपण ना छोटंसं हे आयुष्य किंवा जग छोटं आहे, आपण जर काय देऊ शकू तर थोडंसं प्रेम, 2 प्रेमाचे शब्द आणि एक काइंडनेस आपण देऊ शकतो. मला असं वाटतं ती गोष्ट सध्या खूप मिसिंग आहे आणि आपण पुढे जाण्याच्या ऐवजी आपण मागे का चाललोय मला कळत नाहीये. आपण एखाद्या व्यक्तीला इतकं खाली दाखवतोय की ती व्यक्ती खरंच एखाद्या सुसायडल अटेम्प्टपर्यंत जाऊ शकते, असं पण होतंय. मी स्वतः गेलेलो आहे माझ्या काळात. पुढचा प्रश्न माझा तोच आहे. येस, मी माझ्या काळात म्हणजे त्या ड्युरेशनमध्ये बिकॉज असं मी तुला म्हटलं आय वॉज नॉट एक्सेप्टेड बाय द सोसायटी, नॉट इवन बाय माय फ्रेंड्स, नॉट इवन बाय माय फॅमिली. माय डॅड म्हणजे नाच्या हा माझा पेट नेम होतं. म्हणजे मला कोणी बोलवायचं नाच्या म्हणूनच बोलवायचं, हे नाच्या इकडे ये, कारण मी डान्स करायचो. सो मला असं वाटतं की तो शब्द मला इतका लागायचा ना की तेव्हा मला असं वाटायचं की माझा जन्म का झालाय, वाय इवन आय एम बॉर्न ऑन दिस अर्थ. आणि तेव्हा मी खरंच माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित परमेश्वराच्या मनात काहीतरी वेगळं होतं. मी वाचलो असेल त्या प्रोसेसमध्ये. आणि तेव्हा मी गणपती बाप्पाला मी खूप मानतो. मी देवळात गेलो आणि मी तेव्हा खूप रडत होतो आणि एक पुजारी आले, ते मला म्हणाले की बघ, त्यांनी मला समजवलं आशिष आयुष्य असं आहे, जर तुझ्यामध्ये ह्या 2 क्वालिटी आहे, जर तुझ्यामध्ये स्त्रियत्व जास्त आहे हे लक्षात ठेव, प्रत्येकाला हे नाही मिळत. तुझा जन्म झाला एका वेगळ्या जेंडरमध्ये, पण तुझ्यात ते आहे म्हणजेच तुझ्यामध्ये ते मिश्रण आहे. आणि तुझा जन्म झाला आहे तुझ्यासारख्या अशा बऱ्याच लोकांचा जन्म झाला आहे लोकांना इन्स्पायर करण्यासाठी, किंवा तुम्ही लोकांना काहीतरी शिकून जाल. तो कदाचित माझ्याकडे डोक्यात राहिलं ना इतकं, आणि मी त्याच्यानंतर मी ही पर्वा कधीच नाही केली कोण मला काय म्हणतंय. मी फक्त माझं काम करत गेलो आणि आज मला अभिमान आहे की कदाचित मला बघून आज 4 मुलं इन्स्पायर होतात आणि ते करतात आणि ते बिनधास्तपणे करतात, जेवढं बिनधास्त कदाचित मी पण नव्हतं करू शकत होतो. आणि येस, जर्नी वॉज नॉट इझी. मला असं वाटतं की ते म्हणतात ना की हीरे को तराशने के लिए बहुत घिसना पडता है. ऑफकोर्स मी अजून हिरा झालेलो नाहीये. देर इज लॉट टू बी, म्हणजे अजून मला खूप शाईन व्हायचं आहे, पण अजून पण मी घासतोय स्वतःला. म्हणजे अजूनही खूप माझ्यावरती असे संकट येतात आहे, पण मी थांबत नाही. आणि माझी तीच रिक्वेस्ट आहे प्रत्येक कलाकाराला तिकडे, जे कोणी कलाकार आहेत कुठल्याही जेंडरमध्ये असतील, तुम्ही थांबू नका. कारण की तुम्ही जो निर्णय घेतला आहे किंवा तुम्ही जो एक ठाम डिसिजन घेतला आहे तो होणार. कदाचित थोडा वेळ लागेल, पण मागे हटू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, हेच मी सांगू शकतो. मला नथिंग इज इम्पॉसिबल बिकॉज द वर्ड इटसेल्फ सेज आय एम पॉसिबल, असं मला वाटतं. पण आशिष, मला तुला हेच विचारायचं की 3दा सुसाईड अटेम्प्ट केलास ना, पण ते का 3 वेळा का जावं वाटलं, एकदा केलंस? कारण की बघ, स्कूल टाइम, कॉलेज टाइम अँड ऑफकोर्स पासिंग आउट द कॉलेज टाइम. कारण की स्कूलमध्ये ऑफकोर्स यार लोक एकमेकांबरोबर डब्बे खात असतात किंवा खेळत असतात. मी एकटाच असायचो तेव्हा. 8वीत किंवा 9वीत असताना, मला आठवत नाही साधारण, तेव्हा मी पहिल्यांदा अटेम्प्ट केलं होतं आणि आय सर्वाइव्ड इट. आणि तो पण खूपच म्हणजे कॉमेडी होता तो सुसाईड, बट दॅट आय सर्वाइव्ड. कॉलेजमध्ये आल्यानंतर ना इट वॉज टू मच, कारण की कॉलेजमध्ये तुम्ही कोणाला थांबू शकत नाही. कॅम्पस स्टार्ट गेटपासून ते क्लासरूमला जाईपर्यंत मी ते ऐकत असायचो. म्हणजे बायल्या म्हणू नका, छक्का म्हणू नका, गे म्हणू नका, हिजडा, सगळे शब्द मी पोचेपर्यंत मी रडलेलोच असायचो मी. सो तेव्हा पण मला असं वाटायचं यार, म्हणजे काय, म्हणजे यार इज देअर समथिंग रॉंग. मग तेव्हा मला कळलं की यार लोक हा विचार का करत नाही की मी वेगळा नाही आहे, तुम्ही मला वेगळं बनवतायत. रक्त माझंही लालच आहे, माझेही आईवडील आहे, मलाही भाऊ बहीण आहेत. तुम्ही फक्त सांगते की तू वेगळा आहेस का, फक्त या क्वालिटीमुळे नाही, पण माणूस म्हणून बदलणार आहे का, किंवा माझ्या आईवडिलांसाठी आशू म्हणून बदलणार आहे का, नाही. राईट. सो तेव्हा पण मी ते केलं. आणि कॉलेजमधून बाहेर पडताना जेव्हा मला असं वाटलं की यार, जेव्हा मी मुंबईत आलो, मी कल्याणला राहतो, अजून कल्याण म्हणजे इंटिरियर ऑफ द कल्याण, शहाडमध्ये. आणि जेव्हा मी इथे मुंबईत आलो तेव्हा इथेही आल्यावरती मला ना ते
ते वॉर्म नाही मिळालं आल्यावरती. म्हणजे तो स्ट्रगल, तो वेगळा स्ट्रगल होता इकडे आल्यावरती अजून, की यार ते ना अजून ते हिणवलं होतं. सो तेव्हा मला असं वाटलं की नाव यार दिस इज, आय कांट सर्व्हाइव्ह दिस, म्हणजे आय हॅव टू डू दिस. सो मला वाटतं तो तसा तिसरा अटेम्प्ट झाला. पण त्याच्यानंतर मग त्या नेगेटिव्हिटीला तोडून मी आज जे पॉझिटिव्ह झालोय ते मला वाटतं कदाचित त्या सिच्युएशनमुळे झालोय. आणि आज माझी पॉझिटिव्हिटी कोणीच काढू शकत नाही, कारण की मी शिकलो आहे. आणि मी सगळ्यांना हेच सांगेल, तुलाही सांगेन, की तुमचा पीस आणि तुमचा आनंद हे तुमच्यामध्येच आहे, इतरांमध्ये ते शोधायला जाऊ नका. तुमचा जो ऑरा आहे हा तुम्हीच पॉझिटिव्ह बनवू शकतात, किंवा तो तुम्हीच आनंदी राहू शकतात, तुम्हीच दुःखी होऊ शकतात. कोणी त्याला रिस्पॉन्सिबल नसू शकतं, किंवा कोणाला ती चावी देऊ नका. करेक्ट आहे. नाही, आत्ता तुझ्या ह्याच्यावरनं मला आठवलं की ही सगळी जी सिच्युएशन आहे ना, म्हणजे मला कळत नाही की जी गोष्ट आपल्या हातात नाही आहे त्या गोष्टीवरून का आहे. आणि हा अनुभव ना मी पण फेस करते हाईटवरनं. सो किती छोटी आहे, किती ठेंगू आहे, हे आज मीही अनुभवती आहे. आणि त्यामुळे मला तेच असं वाटतं ना की त्या व्यक्तीला ते काय फेस करावं लागतंय पुढे जाऊन. एक्झॅक्टली. बॅक ऑफ द माइंड तेच विचार चालू असतो. मला तेच वाटतं की बघ ना, जसं तुम्हाला हाईट, मी माझ्या वर्कशॉप्समध्ये पण हे सांगत असतो प्रत्येकाला. डान्स तर मी शिकवतोच, पण मी एक सांगत असतो की तुमचं रूप कसं आहे, तुमची हाईट काय आहे, तुमचं वजन काय आहे, हे मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही खुश आहात का, तुम्ही जसे आहात. इफ यू आर हॅपी देन युअर ऑरा विल बी हॅपी. जर तुम्ही स्वतःवर सेल्फ डाऊट घेतला तर इतर लोक तुमच्यावरती अजून डाऊट करतील की अरे बाई अशीच आहे. नाव यू आर फ्लॉन्टिंग युअर हाईट, मी फ्लॉन्ट करतोय माझा आर्ट, आणि ते लोकांना मला वाटतं कदाचित ते त्यांना बॉदर करताय आता, यार एवढं बोलून सुद्धा हे लोक सक्सेसफुल कसे. राईट. आणि कदाचित त्याच्यामुळे ते लोक आता कमेंट सेक्शनवरती एवढं अजून मी जलसी ते म्हणणार आहे. मी म्हणेल की कदाचित ते लोकांनी ते त्या पोझिशनला येऊ शकले नाही ज्या पोझिशनला आज आपण इतके टोमणे खाऊन. तर मला वाटतं कदाचित ती एक गोष्ट आहे जी आपण कदाचित आत्मसात केली आता, की वी आर हॅपी विथ आवर ओन सेल्फ. कारण की बघा, हे लक्षात ठेवा, तुमचा EMI तुम्हालाच भरायचा आहे. कोणी येऊन तुमचा EMI भरत नाही किंवा तुमचे बिल्स भरत नाही. सो येस, मला वाटतं की तुझा आनंद, तुमचा आनंद, तुझा आनंद, माझा आनंद आपल्यातच आहे. तो फक्त शोधला पाहिजे आपण. आणि कोण काय बोलतं, म्हणजे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, हे आपण आधीपासून ऐकतोय. पण तरी ॲज अ ह्युमन आय नो की आपण त्या विचारात जातो. तू पण जात असेल, मी पण जातो कधीतरी. पण मी लगेच त्याच्यातून बाहेर पण येतो. आणि त्यासाठी माझा सगळ्यात बेस्ट मोड आहे की मी डोळे बंद करतो आणि मी फक्त दीर्घ श्वास घेत असतो आणि मी स्वतःबद्दल विचार करत असतो. मेडिटेशन म्हणजे मी ओम वगैरे मी म्हणत नाही, पण मी फक्त आपलं चक्र परत चालवतो. आणि मला असं वाटतं, मी हे वर्कशॉपला पण सांगत असतो की 10 मिनिटं तुम्ही रोज बसा, सकाळ किंवा अगदी रात्री, शांत चित्ताने एकदम डीप ब्रीथ करा आणि त्याच मोडमध्ये झोपा. तुम्हाला झोपही छान लागेल. आणि तुमचं जर त्या दिवसभर काय वाईट झालं असेल, चुकीचं झालं असेल, तरी ते निघून जाईल. मला असं वाटतं इट इज लाईक डिटॉक्स थिंग. आता हा एवढाच पॅच ना मी घरी स्किप करून ऐकवणार आहे. रोज मला हेच ऐकवलं जातं, तो हा भाग ना मी स्किप करून त्यांना ऐकवणार आहे, म्हणजे त्यांना कळणार नाही. मला आता काय वाटतं माहितीये का, तू मला माझा पुढचा प्रश्न काय असणार आहे ना, त्याची तुझ्या उत्तरामध्ये एक हिंट देऊन जातोयस की अच्छा हा प्रश्न आता तो आहे. तर हे सगळं झालं, यश, त्याच्यानंतर हिणवणं वगैरे हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यामधूनच ना स्वतःला, जसं तू आता म्हणालास मेडिटेशन, आणि आम्ही नेहमी बघतो की तुझी स्वामी समर्थांवरती खूप श्रद्धा आहे, तू देवाचं खूप करतोस, गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ. तर त्यांच्याशी तुला काही प्रचिती आली आहे, काय अनुभव आलाय? येस, बाप्पाचा जसं म्हटलं, बाप्पाचा तर मला अनुभव आहेच, कारण मी इथे नवसाचा आहे गणपती बाप्पाच्या. स्वामींचा तू म्हणशील, मी नवसाचा आहे. येस 2 बहिणी आहेत मोठ्या, तर ऑफकोर्स नवस होता की तिसरा मुलगा झाला पाहिजे. तर मला वाटतं तो बाप्पाच्या चरणी नवस. टिटवाळ्याचे महागणपती जे आहेत त्यांच्या चरणी माझ्या आजीनी नवस केला होता. येस. आणि स्वामींचं तू म्हणशील ना, आमच्याकडे लहानपणापासून, म्हणजे मी व्हायच्या आधी सुद्धा पप्पा आणि मम्मी करत होते स्वामींचं. आमच्याकडे खूप मोठी, जवळपास एवढी मोठी फ्रेम आहे, 5 फुटाची वगैरे. तर ते लहानपणापासूनच ते आमच्या घरी ते आहे. आणि लहानपणी आम्हाला आई बसवायची माळ जपायला, स्वामी समर्थ आहे ना 108 वेळा. आणि मग तेव्हा लाईट खूप जायची आमच्या साईडला, कल्याण साईडला लाईट वगैरे. तेव्हा रात्री आम्ही हे खूप करायचो लाईट गेल्यावरती. आणि तेव्हा आईचं ते असायचं की बघ माळ जपली की लाईट येईल. तर असं ते तेव्हा तो मे बी तसं असेल. पण मला असं वाटतं की स्वामींची ती एक ओळ आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मला वाटतं मी तो अनुभव सांगू शकत नाही, पण कदाचित ज्यांना तो अनुभव येतो त्यांना तो येतो स्वामींचा. की जसं मी तुला म्हटलं की परिस्थिती अशा होता जिथे मला असं वाटत होतं की मी क्विट करावं सगळ्या गोष्टी,
पण तो मला कुठेतरी तो आवाज यायचा नेहमी. आय डोंट नो, मी रडू शकतो अजून पण. आता मला तो आवाज यायचा की आशिष भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग ती त्यांची तारक मंत्राची जी लाईन आहे की निशंक हो निर्भय हो म्हणणारे अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि ते खरंच आहे. म्हणजे स्वामींनी माझ्या बाबतीत म्हणजे मला मी इतक्या ट्रॉमामधून गेलोय, पण कदाचित अशक्य ही शक्य झालंय, आता होतंय अजून पण. आणि मी त्यांची साथ म्हणजे मी तू बिलीव्ह नाही करणार, मला श्रद्धा आहे, मला अंधश्रद्धा नाहीये. मी दरवर्षी 2-3 वेळा तरी अक्कलकोटला जात असतो. आणि मी तिथे जाऊन मी समोर गेलो की काय माहिती अप्सुमा डोळ्यात पाणी येतं फक्त, म्हणजे आनंद असतो असेल. पण ते आय डोंट नो, आय फील दॅट थिंग. आणि कुठेतरी मला असं वाटतं नृत्य किंवा कला ही एक अशी गोष्ट आहे ना जी परमेश्वराला जास्त जवळ आहे मला वाटतं. मग ते संगीत असो किंवा ते आज तू करते ते असो, पण हे कला हे जे आहे ना ही परमेश्वर आणि संगीत तर त्यांच्या जवळ आहे मला वाटतं. म्हणून ना मी जेव्हा नाचतो ना, तू बघितलं असेल मी बेभान असतो. कारण मला असं वाटतं ना मी कदाचित त्यांच्या तिथपर्यंत जाऊन टच करून आलोय. आणि तो आनंद माझ्यात इतका असतो ना की समोरचा प्रेक्षक आपसूक रडतो. मला असं वाटतं मला बघून नाचताना. कदाचित त्यांना असं वाटतं की परमेश्वर जर नसेल तर कसा नाचेल, तर तो असा असेल. आणि मला तो अनुभव मला येतो प्रत्येक वेळेस मी नाचतो तेव्हा मला तो अनुभव असतो. मला हे कधीच माहीत नसतं की समोर कोण बसले आणि काय बसलंय. मी आपल्या धुंदीत असतो अजून पण. आणि मी नाचताना म्हणून कदाचित मी नेहमी परफॉर्मन्स करायच्या आधी डोळे मिटतो आणि मी नेहमी हेच सांगतो की परमेश्वरा तुम्ही मला हे जे कला दिली आहे हे 3 मिनिटं मला जगायचे आहेत, मला उत्तम जगायचे, तुम्ही फक्त येऊन मला दर्शन द्या. आणि मी ते नाचतो, मी ते 3 मिनिटं मग मी जगतो. मग कदाचित उद्या माझा शेवट असू शकेल, ते 3 मिनिटं मी जगलो पाहिजे. आणि मी बिलीव्ह करतो, मी प्रत्येकाला पण हे सांगतो, तुलाही सांगेल की आपण प्रेझेंटमध्ये जगलो पाहिजे. आपण ना उद्या काय होणार आहे किंवा मागे काय झालं ह्याच्या जर अडकलो ना तर आपण तो प्रेझेंट मोमेंट मिस करतो असं मला वाटतं. पास्ट इज पास्ट, फ्युचर विल हॅपन इफ यू लिव्ह युअर प्रेझेंट इन अ गुड वे. सो मला वाटतं त्या मोमेंट, जसं आपला हा मोमेंट आहे, लेट लिव्ह दिस मोमेंट. मे बी हा मोमेंटनी तो पॉडकास्ट खूप उत्तम होईल. करेक्ट, आय फील दॅट वे. येस. आता जसं तू म्हणालास ना हिणवलं लोकांनी, अजून सुद्धा हे होतं इंडस्ट्रीमध्ये? येस, ऑफकोर्स. मला वाटतं की मी जसं म्हटलं की आपण त्या इंडस्ट्रीमध्ये आहोत जिथे फिलिंग्स खूप कमी आहेत लोकांमध्ये. म्हणजे लोक लिटरली तुम्हाला जज करतात अशा सेकंड्समध्ये. आणि मला त्याचा खरंच फरक पडत नाही अजून सुद्धा. त्याच्यामुळे माझ्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी फ्रेंड्स असतील मे बी. पण येस, कामाच्या बाबतीत मी जेव्हा असतो तेव्हा मी त्यांच्याशी तितकंच चांगलं असतं. म्हणजे माझ्या आईने मला लाईन शिकवली आणि ती मी अजूनही फॉलो करतो. इज्जत द्या म्हणजे इज्जत मिळेल. तुम्ही रिस्पेक्ट करा, तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल. तुम्हाला जर रिस्पेक्ट नसेल मिळेल तर तुम्हाला समोरच्याला सांगायला पाहिजे की बाबा हे रिस्पेक्ट दिली पाहिजे. कारण की मला असं वाटतं की ऑल्सो रिस्पेक्ट इज टू बी अर्न्ड, यू कॅन आस्क फॉर इट ऑल्सो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं वागणं असं ठेवा की लोकांना ते वाटणारच नाही. पण येस, अजूनही मला असं वाटतं की आय स्टील फील की देर इज स्टील दिस थिंग कॉल्ड ॲज की ना अरे हा हे करतो, अच्छा हा डान्सच करतो, अरे हा कोरिओग्राफर्स करतो. हॅलो, मी इंडस्ट्रीत आहे, अजून काय पाहिजे म्हणजे वेगळं काय, अँड दॅट टू विदाउट एनीबडीज सपोर्ट. करेक्ट. हे महत्वाचं आहे. म्हणजे माझं कोणी 4 फादर्समध्ये इंडस्ट्रीत नाहीये, आमच्या खानदानातून कोणी इंडस्ट्रीत नाहीये. मी शहाड एका ठिकाणून येतो जिथे डान्सला कधी चांगल्या नजरेने बघितलं गेलं नाहीये. आणि आज मी जे साम्राज्य उभं केलंय ते मी स्वतःच्या हिमतीवर केलंय. कोणी मला बोलू शकत नाही की आशिषला आम्ही हेल्प केलं किंवा आम्ही पुश केलंय. मला प्लॅटफॉर्म मिळाले, पण त्या प्लॅटफॉर्मचा वापर मी कसा केला हे मला माहिती आहे. उत्तम. येस, एक्झॅक्टली. मला वाटतं प्रत्येकाला प्लॅटफॉर्म मिळतो, पण त्याचा वापर तुम्ही कसा करतात हे जास्त महत्वाचं. येस. म्हणजे ते एक म्हणतात ना, देव तुम्हाला एकदाच संधी देतो, त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे देवाने मला एक संधी दिली, एकापेक्षा एक. दॅट वॉज माय टर्निंग पॉईंट. त्या शोवरती मला माझं असं होतं की रक्त सांडलं तरी चालेल, पण मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि कदाचित मी तो शो जिंकलो नाही. मी आजवर पण खूप कमी शो जिंकलो ॲज अ कंटेस्टंट. कोरिओग्राफर म्हणून मी जिंकलोय, पण कंटेस्टंट म्हणून कधीच जिंकलो नाही. पण मी लोकांची मने जिंकलो. आणि मला असं वाटतं की एक कलाकार तेव्हाचे जेव्हा त्याला एक प्रेक्षक आहे. करेक्ट आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी आज कुठेही गेलो ना, म्हणजे आजी आजोबा का म्हणे ना, ते येऊन मला अजूनही ते म्हणतात, अरे तुझे वडील बरेत का आता, ते तुझ्याशी. कारण की एकापेक्षा एक मी खूप रडलो होतो की माझे पप्पा सपोर्ट करत नाही. आणि ते अजूनही मला येऊन बोलतात की आता तुझे पप्पा बरे वागतात ना तुझ्याशी, ते अजूनही बोलतात. सो मला असं वाटतं की ते फक्त ते लोक टीव्ही बघत नाही, पण ते लोक त्या माणसाला आपलंसं किती करतात. आणि कदाचित मी लोकांच्या तितका जवळ आहे म्हणून मला वाटतं ते आशीर्वाद माझ्यापर्यंत आजपर्यंत आहे.
अजूनही आहे आणि मला वाटतं त्या आशीर्वादामुळेच आज मी जे आहे ते आहे. मला वाटतं आणि तेच ना, पैसा सगळं आहे, पण माणूस बळपण, माणसं जपणं पण तेवढंच नाही. तर तुम्ही आयुष्यात काय कमवलं ते होतं. मी परमेश्वर येस मला वाटतं मी परमेश्वराकडे एकच गोष्ट म्हणतो की कितीही पैसा येऊ दे, काही येऊ दे किंवा पैसा नसू दे, मला एक माणूस म्हणून उत्तम जगायचं आहे. म्हणजे मला लोकांना मी त्या मैफिलीतून जर जाईल तर त्यांना त्यांनी मिस केलं पाहिजे ना त्या गोष्टीसाठी. एक माणूस म्हणून किंवा माझा चार्म मिस केला पाहिजे. कदाचित तीच पॉझिटिव्हिटी घेऊन मी प्रत्येक ठिकाणी जातो. आणि येस परमेश्वराला अजूनही मी तेच सांगतो की मी अजून जमिनीतच आहे, मला अजून काम करायचं आहे, मला उत्तम संधी दे, मी माझा 100% देत राहणार. तू फक्त मला मार्ग दाखवत राहा, मी माझं काम करत राहील. येस. आता ह्या तुझ्या कलांगण स्टुडिओच्या वेळेला मी बघितलं की तुझे इंडस्ट्रीमधले खूप सारे मित्रमैत्रिणी इथे येऊन गेले, तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करून गेले. आणि इतर वेळी सुद्धा आम्ही तुझं फ्रेंड सर्कल बघतो. पण ते असं म्हटलं जातं ना की इंडस्ट्रीतली मैत्री ही काही खरी नसते, की ते इंडस्ट्रीतली मैत्री काही खरी नसते, की इथे कोणी कोणाचं नसतं. तू काय सांगशील ह्याला, काय खरं खोटं काय सांगशील? इट गोज हँड इन हँड. मला वाटतं 50-50% आहे. जसं मी तुला म्हटलं की जसं तुम्ही वागाल तसं समोरचं तुमच्याशी वागणार. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये तुलाही अनुभव, तू इतके इंटरव्ह्यूज घेते, तुला माहिती आहे कोणाचा वाईब कधी कधी कसा असतो हे तुला पण जाणवतं ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अन इंटरव्ह्यू घेताना, यु नो. सो मला असं वाटतं की असे बरेच कलाकार आहेत ज्यांना ना मी माणूस म्हणून खूप जिंकलंय. आणि ती लोकच मला वाटतं मी इन्व्हाइट सगळ्यांनाच केलं होतं, पण ज्यांना मी माणूस म्हणून जिंकले ती लोक कदाचित आली होती माझ्यासाठी. आणि त्यांना हे नव्हतं बघायचं किंवा त्यांना ती जलसीची भावना नव्हती की अच्छा ह्यानी हे केलंय. त्यांना तो माझा आनंद बघायचा होता चेहऱ्यावरती की यार त्याचा अचीवमेंटचा आनंद काय आहे. मग जसं सौरभ झाला सिरियल मधले, सौरभ झाला, अक्षय केळकर झाला, त्याच्यानंतर यु नो येस अमृता खानविलकर झाली. सो अमृता वॉज लाईक की तिला मी मेसेज केला होता ऑफकोर्स बिकॉज शी इज वर्किंग, तिचा मूवी चालू आहे, तू येशील ना. मी येणार. आणि ती लेट आली पण ती आली आणि तू बिलीव्ह नाही करणार, या ती आली आणि चंद्रग्रहण लागलं आणि यु नो शी स्टार्टेड परफॉर्मिंग. खूप लोक होती, वेगवेगळी लोक, पण तरी बरं भार्गवीताई आली, क्रांती रेडकर आली, अभिजित पानसे सर आले. म्हणजे अभिजित पानसे येणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, कारण की आफ्टर ढोलकी झाल्यावरती ते नेहमी मला सांगतात की तू माझा मुलगाच आहे. आणि मी त्यांना एक मेसेज केला की सर असं आहे. ते संध्याकाळी कोणाला सकाळी आले एकदा बघायला आणि वॉज सो हॅपी टू सी दिस अचीवमेंट. असे बरेच माझे मित्रमैत्रिणी पण आले होते. पण जसं तू म्हणशील की इंडस्ट्रीमध्ये ना, जसं मी म्हटलं की 50-50 आहे. तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला मिळेल. मी माझ्या पद्धतीने चांगलं बघण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं मी तेच उत्तम वाईब देण्याचा प्रयत्न करतो. आणि जर ती मला मिळाली तर मी त्यांना आपलंसं करतो, नाहीतर मग मला असं वाटतं की ते म्हणतात ना की आओ तो वेलकम ना आओ तो भीडकम. म्हणजे मी तसंच केलेलं की आओ तो वेलकम जिंदगी में भी वही है की आओ तो वेलकम ना आओ तो भीडकम. म्हणजे माझा तो टेन्शन सुंठी वाजून खोकला गेला आपण माझं मी त्याच्या म्हणजे मी आमंत्रण सगळ्यांना म्हणजे अख्ख्या इंडस्ट्रीला केलेलं. पण तू बिलीव्ह नाही करणार, आफ्टर द व्हिडिओज वेंट व्हायरल तेव्हा सगळ्यांनी मला मेसेज केले. कारण की ऑफकोर्स मे बी प्रत्येकाचे, मी जज कोणालाच केले नाही, प्रत्येकाला वेळ नसेल, पण प्रत्येक जण नंतर 1-2 दिवसात येऊन गेले, भेटून गेले. आणि तेव्हा त्यांना कळलं की अच्छा आय हॅव बॉट दिस प्लेस. मी स्वतःची जागा घेतली आहे. आधी लोकांना म्हटलं मी ऑफकोर्स आय हॅव रेंटेड आउट, पण ती हक्काची जागा मी घेतली हे त्यांना कळल्यावर ते त्यांना अजून आनंद झाला. आणि येस हे फिलिंगच भारी आहे ना, स्वतःच्या जागेत बसून इंटरव्ह्यू. आणि आफ्टर दॅट की इतका सगळा संघर्ष चढ उतार सगळं बघितल्यानंतर फायनली ड्रीम्स कम ट्रू म्हणतात. म्हणजे मी तुला म्हणून मी मागे कधीच बघत नाही. मी फक्त दरवर्षी मी स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवतो की आशिष ह्या वर्षी तू हे अचीव्ह केलंय, ह्या वर्षी काय करायचंय. सो दरवर्षी माझ्या वाढदिवसाला मी स्वतःला काहीतरी गिफ्ट करतो. असं माझं स्वतःचं आहे, मी स्वतःला काहीतरी गिफ्ट करतो. सो ह्या वर्षी मी ऑफकोर्स कलांगण गिफ्ट केलं स्वतःला की ये तेरे लिए है. आता तू इथे तुला जे करायचंय तू कर, भले तू काम कमी कर पण तुझा आनंद तू जग. आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक कलाकारासाठी हे ओपन केलंय. सो सगळ्या कलाकारांना इथे आमंत्रण आहे. त्यांना रील शूट करायचे, सिंगिंगचे कार्यक्रम करायचे किंवा त्यांना रिहर्सल्स करायच्या आहेत, पॉडकास्ट करायचे, इंटरव्ह्यूज करायचे. वी हॅव ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस. तुम्ही या आणि
हे आपलं कलांगण म्हणून तुम्ही साजरं करा आणि इथे या आणि खूप खूप आनंद घ्या. येस, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये याचा ऍड्रेस देणारच आहोत. सो तुम्ही ते चेक करा आणि अर्थात फोन नंबर पण देऊ. सो तुम्हाला कॉल करायचा असेल तरी करू शकता. बरं, आता सगळ्या प्रेक्षकांच्या मनातला हा मी प्रश्न विचारते. रियालिटी शोचं तू जज म्हणून काम केलंस आता आणि प्रेक्षकांच्या मनात असा प्रश्न असतो ना की रियालिटी शोचे जे काही विनर असतात ते आधीच डिसाईड झालेले असतात की हा आता कोण आहे. बरं, आपला हा लाडका आहे पण काय उपयोग आहे ना, आपण वोट करून काहीच उपयोग नाही कारण ऑलरेडी ठरलेलं आहे. बरं, ते वोटिंग लाईन्सचा पण एक प्रकार येतो मध्ये, काहीच उपयोग नाही, त्यांना ज्यांना करायचं आहे विनर तेच करणार आहेत. या सगळ्यावरती तू काय भाष्य करशील? सी, आय टेल यू ऑनेस्टली, जसं मी म्हटलं, मी जवळपास 15 ते 16 रियालिटी शो केले. मी कोणताही रियालिटी शो जिंकलो नाहीये. इनिशियल 2 रियालिटी शोजमध्ये मला असं वाटायचं की येस, वोटिंग्स अँड वॉट खूप असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण कसं असतं ना, मी तुला सांगतो की जसं मी तुला म्हटलं मगाशी पण की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालाय, आता तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे. इवन इफ यू नॉट अ विनर, यू शुड स्टील सर्वाइव्ह इन द इंडस्ट्री. मग ते तू कसं करणार त्याच्यावरती. मग जिंकणं हे महत्वाचं नाही, मला वाटतं ती हिस्ट्री क्रिएट करणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा मी जज होतो, ऑनेस्ट सांगू, मला कोणी काही सांगायचं नाही. मला जे मनाला वाटायचं ते मी बोलायचो. माझे कॉमेंट्स खूप नॅचरल असायचे. प्रत्येकाला मला जे वाटायचे टॉप 3 होतील किंवा टॉप 2 होतील तेच झाले. टॉप 3 मला पण वाटलं तेव्हा हे होतील. ऑफकोर्स रिझल्टच्या वेळेस वोटिंग आणि मार्किंगचं थोडंसं बॅलन्स जेव्हा होतं तेव्हा 19-20चा फरक असतो. आणि येस, प्रेक्षकांना ते वाटणं साहजिक आहे, अरे यार हे जिंकायला पाहिजे किंवा हा जिंकायला पाहिजे. जसं लोकांना वाटलं शुभम जिंकायला हवा होता पण जिंकली नेहा. तर मे बी कुठेतरी शुभमला मार्क जास्त होते पण मे बी वोट वाईज शी वॉज द मोर. पण तरी अजूनही मला असं वाटतं की मला ती वोटिंगची मशीन बघायची ज्याच्यात वोटिंग काउंट होतात. कारण की हा माझा प्रश्न आहे. मी अजून पण जज होतो, मी बोलायचो यार मुझे वो वोटिंग का मशीन देखना है, तुम लोग ह्याचे कसं काउंट करतात, मला हे कसं काउंट करतं मला हे बघा. तुला माहिती आधी तरी ते नंबर सांगायचे ना, तुम्हाला लाख वोट मिळाले, आता तू तेही सांगत नाही. सो त्याच्यामुळे समजत नाही की मग लोक आजकाल प्रेक्षक म्हणून वोट करत नाही. आय एम सो सॉरी ऑडियन्स, हे खरंच आमच्या हातात नसतं, हे खूप गोष्टींच्या हातात असतं. पण मला असं वाटतं आम्हालाही ते जाणवायला आवडतं की यार किती वोट्स मिळाले नक्की, काय मार्जिनने आपण विनर करतोय. मी विचारलं होतं जजिंगच्या वेळेस, मला आठवतं फिनालेच्या दिवशी अर्धा एक तास ह्याच्यावरच गेलेलं की विनर कोण होणार आहे. कारण की मी त्या सिच्युएशन मधून गेलोय जिथे मला माहित होतं की मी जिंकणार आहे पण मी नाही जिंकलोय. नाही, आणि मला जिथे माहित होतं की मी जिंकणार आहे पण तिथून मी आऊट झालेलो फिनालेच्या दिवशी. तो मला वाटतं तो मुमेंट दुसऱ्या कोणाला नसता गेला पाहिजे म्हणून मी त्याच्यावरती खूप प्रिसाईज होतो. पण येस, जसं मी म्हटलं की इट इज अ व्हेरी, ते म्हणतात ना, इट इज अ मल्टिप्लिकेशन अँड मायनस अँड सगळ्या गोष्टी ॲड होतात, ओव्हरऑल सगळं ॲड होतं आणि मग तो विनर अनाऊन्स होतो. पण प्रेक्षक हो, परत एकदा जर तुम्हाला असं वाटत असेल आमच्याकडून काही चूक होत असेल तर खरंच सॉरी, मी सॉरी मागतो. पण माझ्या हातात काहीच नसतं. बरेच लोक मला विचारतात, अरे तुम्ही त्याला जिंकवलं नाही, हिला जिंकवलं नाही, पण माझ्या हातात काहीच नसतं. आम्ही आमचं काम करतो पण फिनाले इज विथ एव्हरीवन. तो सगळ्यांच्या हातात असतो, चॅनलच्या हातात असतो, प्रोडक्शन हाऊसच्या हातात असतो आणि जजेसच्या हातात. इट इज लाईक 50-50% मी म्हणेल सगळ्यांचं. सो येस. पण ती प्रोसेस कशी होती ढोलकीच्या तालावरची तुझी, पहिल्यांदा तू जज म्हणून काम केलंस, सो काय एक्सपिरियन्स? ऑफकोर्स ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम होता ज्याच्यात मी पहिल्या सीझन पासून माझं नाव जोडलेलं ॲज अ कोरिओग्राफर. मी आधी कंटेस्टंट म्हणून होता. येस, मी 2 सीझन जिंकलो ॲज अ कोरिओग्राफर. म्हणजे माझं पहिलं सीझन वैशाली जाधव जिंकली, सेकंड सीझन मृण्मयी गोंधळेकर पुण्याची होती, ती जिंकली होती. आणि नंतर मला ऑफकोर्स मी लावणी करतच होतो कंटिन्यू. आणि मग मला फोन येतो की आशिष, आम्ही ढोलकी पुन्हा करतोय, तू परीक्षण करशील का? माझं होतं दिस वॉज माय मदर्स ड्रीम. म्हणजे माझ्या आईची खूप इच्छा होती की मी कुठला तरी शो जज करावा कारण की तिने माझा स्ट्रगल बघितला आहे. अँड येस, ऑफकोर्स मी हसत हसत ते सहन केलं आणि मी खूप आनंदी होतो कारण की लावणी एकतर माझा जीवाचा विषय आणि मला सगळ्या लावण्यात तोंड पाठ आहे. त्याच्यामुळे कंटेस्टंट यायचे स्टेजवर तेव्हा ते मला फक्त सर सांभाळून घ्या कारण की मला सगळं पाठ होतं म्हणून. आणि इव्हन क्रांतिताई आणि अभिजित सर हेच म्हणायचे की यार तू आधी बोल, मग आम्ही बोलतो, कारण की तुला ह्याच्याबद्दल माहिती आहे. पण मला असं वाटतं की कालांतरानुसार मी जेवढं तो अभ्यास केला ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरलं. आणि तो अभ्यास करूनच मी तिथे बसलो होतो आणि मी तसंच निर्णय देत होतो. आणि कुठेही माझा निर्णय चुकीचा झाला असेल तर पुन्हा एकदा तेच मी म्हणेल सॉरी. पण जे काही मी बोललो त्या शोवरती मला रिग्रेट नाही आहे. मी जे बोललो ते त्या मोमेंटच्या नुसारच बोललो आहे. आणि येस, मला आनंद सगळ्यात जास्त एका गोष्टीचा होता, आई बाबा आले होते त्या शोला आणि ज्यांनी मला ॲज अ कंटेस्टंट बघितलं आहे त्याच मंचावरती त्यांनी मला ॲज अ जज बघितलं. आणि तेव्हा मी खूप जास्त भारावून गेलो होतो कारण की तो मोमेंट मला त्यांना द्यायचा होता. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की एक त्यांना आनंद मिळावा.
आणि तो मोमेंट मी त्यांना दिला मला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबांचा तुझ्या आधी विरोध होता ह्याच्या, आणि बाबांना तू आज अशा प्लॅटफॉर्मला घेऊन गेल्यानंतर म्हणजे एक स्पीचलेसच मुमेंट. स्पीचलेस म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना त्या मोमेंट नंतर परत टेलिव्हिजनवरती आल्यानंतर सगळीकडून फोन यायला लागले. म्हणजे गावाकडून म्हणू नका, त्यांच्या मित्रांचं म्हणू नका की अरे पाटील काय छान बोललास तू मुलाबद्दल आणि खूप गर्व आहे आम्हाला. आणि त्यांना तेव्हा ते खरंच भरून यायचं सारखं सारखं फोनवरती की अरे यार मी त्याला नाही बोलायचो. पण मी पप्पांना नेहमी हेच सांगतो की बरंच तुम्ही नाही बोललात, कारण तुम्ही विरोध केला कदाचित त्याच्यामुळे मी हे मी करू, नाही तर मी करू शकलो नसतो. आणि मला वाटतं कुठेतरी तो एक नाहीचा पाडा कोणाचा तरी असला पाहिजे तरच तुम्ही ते करू शकाल मला असं वाटतं प्रत्येकाला. कारण खूप लोक मला अजूनही मेसेज करतात की सर आमच्याकडून सपोर्ट नाहीये, मग आम्ही कसं करणार, तुमच्याकडे सपोर्ट आहे. तो सपोर्ट आत्ता आहे, इनिशियली मला सपोर्ट नव्हता. आणि जर मी तो तसंच माघार घेतला असतं तर मी आज एका IT कंपनीमध्ये जॉब करत असतो. पण माझा आनंद मी शोधला आणि त्या आनंदाला मी जगतोय मला असं वाटतं. येस. आणि शेवटी आपल्या आवडत्या फील्डमध्ये काम करण्याचा आनंद म्हणजे शब्दात सांगू शकत म्हणजे मी जॉब पण करतोय, मी पैसेही कमवतोय आणि मी आनंद लुटतोय. आणि मी क्रिएटिव्हली खूप रोज नवीन नवीन काहीतरी गोष्टी करतोय जी मला आनंद देऊन जाते. आणि मला असं वाटतं की अख्ख्या जगात ना काही झालं, तुमचा स्वतःचा आनंद खूप महत्वाचा आहे. करेक्ट. Nobody can keep you happy the more you can. म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही जेवढं प्रेम स्वतःवर करतात ना ते कोणीच करू शकत नाही एक्सेप्ट तुमची आई. पण ते प्रेम आणि तुमच्यावरती ते विश्वास स्वतःवर तुम्ही जेवढा कराल ना तेवढं कोणी करू शकणार नाही. येस येस. मला असं वाटतं. आशिष मला सांग, डिप्रेशन आपण मगाशी म्हटलं, अजून सुद्धा येतं तुला डिप्रेशन? मला डिप्रेशन येत नाही, मला फ्रस्ट्रेशन येतं. आय कॅन स्विच दॅट वर्ड. म्हणजे मला ॲट अ पॉईंट फ्रस्ट्रेशन होतं कधी कधी की यार हे असं का होत नाही. म्हणजे मी काहीतरी व्हिज्युअलाइज करून ते होत नाही. पण तेव्हा माझं सगळ्यात चिडचिड होते, पण मी ती कोणावर कधीच काढत नाही. म्हणजे आजपर्यंत माझ्या कोणत्याही टीम मेंबर्सला किंवा डान्सर्सला मी कधी त्यांच्यासमोर ही चिडचिड कधीच म्हणली नाहीये. मी सरळ वॉशरूममध्ये निघून जातो. जसं मी तुला म्हटलं, मी 5 मिनिटं बसतो, मी शांत बसतो आणि मी मग बाहेर येतो. कारण की मला असं वाटतं की दुसऱ्यावर चिडचिड करून काही फायदा होणार नाही. कारण की ती चिडचिड माझीच आहे की मला काही करता येत नाहीये क्रिएटिव्हली. आणि डिप्रेशन होत नाही मला. डिप्रेशनच्या मी खूप पलीकडे आलो आता. कारण की मला असं वाटतं मी म्हणजे ते म्हणतात ती दरी क्रॉस केली आहे मी डिप्रेशन सोडून मी कॉन्फिडन्सच्या वेगळ्या डोंगरावर पोहोचलेलो की मला डिप्रेशन जरी आलं ना तरी मी कॉन्फिडन्स माझा सांगतो डिप्रेशन चल खाली आहे असं मला वाटतं. मी त्या कॉन्फिडन्सच्या एका शिखरावरती आहे. ऑफकोर्स मला कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे मला अजून, पण अजूनही माझ्या पोटात गोळा येतो नाचताना शिकवताना. आणि ते असलंच पाहिजे मला असं वाटतं. आणि ते माझ्या आईमुळे कदाचित. माझी आई मला अजूनही सेलिब्रिटी मानत नाही. तिचं म्हणणे अजूनही हे असं होऊ शकतं, ही कोरिओग्राफी दॅट ते असलं पाहिजे मला वाटतं. करेक्ट करेक्ट. तरच आपण जमिनीवर राहू शकतो. म्हणून मला खूप लोक म्हणतात की तू अजून एवढा हंबल कसा. कारण मला असं वाटतं जे माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंय ते हेच शिकवलंय की कितीही मोठा हो पण माणुसकी एक अशी गोष्ट आहे जी कधी सोडली नाही पाहिजे. आणि तुला समोरचं जर तुला काही वाटलं ना फक्त जाऊन एक मिठी मारायची. ती 20 सेकंदाची मिठी ना सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करते असं मला वाटतं. कोणालाही मग ती म्हणजे मला कधी माझ्या रूममध्ये पण असं वाटतं ना की काहीतरी कोणामध्ये ते गडबड आहे, मी सरळ जाऊन मिठी मारतो असं प्रॉपर 20 सेकंड. आणि त्या व्यक्तीला बरं वाटतं. मला वाटतं कदाचित ती मिठी ना एक ते वॉर्मथ असते. म्हणजे ते म्हणतात ना ते खरंच एक मिलन असतं एक सोल. स्टोरी ठेवलीस ना? येस, मी रिसेंटली ठेवली होती ती. कारण बिकॉज आय फॉलो, मी हे खूप फॉलो करतो. हे आपल्याला छोटे छोटे जे मेसेज येतात ना व्हॉट्सअपवरती मोटिवेशनल मेसेज, हे खरंच तुम्ही नीट वाचा. हे तुमच्या लाईफमध्ये ना इतके फॉलो होतात ना रोजच्या रोज रुटीनमध्ये, खूप फॉलो होतात. आणि मी ते रोज फॉलो करतो. म्हणजे मला कोणी मेसेज केला मी ते वाचतो प्रॉपर की ओ अच्छा आज हे आहे, अच्छा हे छान आहे. तो मला याच्यावर ना मला माझ्या आई मला एक सांगते ते आठवलं. आई मला सांगते तू आयुष्यात किती पुढे मोठी झालीस काही झालीस ना तरी एक पहिली पायरी कधी विसरायची नाही. म्हणजे कशातून आपण कसं गेलोय ते कधीच विसरायचं नाही. तरच आपण डाऊन टू अर्थ म्हणतो ना जमिनीवर आपले पाय राहतील. म्हणजे सांगतो ना म्हणजे वडापाव खायचे वांदे होते अशा प्रोसेसमध्ये मी रिहर्सल्स केले आहेत. ट्रेनचे तिकीट काढायला पैसे नसायचे आणि मी तसंच ट्रॅव्हल करायचो. ती सिच्युएशन मला अजूनही आठवते. जेव्हा एखादा मुलगा किंवा डान्सर मला दिसतो की स्ट्रगल करतो तेव्हा मला आठवतं की यार आपण पण हे दिवस केले. म्हणजे ऑफकोर्स आपण आज बर्गरसाठी खर्च करतो एवढा, पण तो वडापाव मला तितकंच आवडतो. कारण की मला असं वाटतं की त्या वडापावनी मला जवळपास 2-2 दिवस 3-3 दिवस जगवलंय. म्हणजे एकापेक्षा एकच्या ऑडिशनला तू बिलीव्ह नाही करणार 2 दिवस मी लाईनमध्ये होतो एका वडापाववरती. 2 दिवस. पण मला असं वाटतं की येस
ते मी कधी विसरू शकणार ते आज हा नाही. स्टुडिओ. कारण मला असं वाटतं तेच आहे, ते तुम्ही कधी विसरलं नाही Correct, पाहिजे, मला असं correct. वाटतं. तुला जे लोक हिणवत होते ना की तू असा आहेस, म्हणजे वाटेल ते शब्द बोल. तर त्यांच्याशी आहे तुझा कॉन्टॅक्ट, किंवा आता ना आता आता हो. त्यांचं कसं आहे रे? आता तो असा पेज पलटलाय ना, हा आता ना? आता मला माझा सोशल friend मीडिया, आहे. असं सोशल मीडियावरती ते मला मेसेज करतात की अरे माझी बायको तुझी फॅन आहे, किंवा माझ्या मुलीला तुझ्याकडे डान्स शिकायचा, म्हणजे ऑफकोर्स त्यांची लग्न झाली आहेत किंवा कोणाची नाही झाली आहेत, आणि ते मला ना खरंच हास्यास्पद वाटतं. कारण की आणि ते सॉरी पण म्हणतात ना नंतर की अरे सॉरी मी तेव्हा कॉलेजमध्ये काय बोललो असेल, कारण मी इंटरव्ह्यूमध्ये दिलखुलासपणे बोलतो, कारण ते खरंच होतं. Correct. आणि ते म्हणतात की अरे मला आठवते मी तुला बोललेलो, पण आम्हाला सॉरी, आणि तू खरंच प्रूव्ह केलं स्वतःला. तर मला हेच म्हणायचं आहे की बघा, कोणी कितीही काही म्हटलं, पण जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास आहे, तुम्हाला तुमच्या पॅशनवरती विश्वास आहे, किंवा तुम्ही फर्म आहात, तुम्हाला हे करायचंच आहे, तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही. कोणीच नाही. कारण की तुम्ही ठरवलंय ते. आज तू ठरवलंय की मला ह्या फील्डमध्ये असंच करायचं आहे, तुला कोणीच थांबू शकत नाही. करेक्ट. मग द हाईट डझंट मॅटर, युअर एज डझंट मॅटर, तुझा एक्सपिरियन्स डझंट मॅटर. करेक्ट. आपण तिथे येतो आणि आपण दिलखुलास गप्पा मारतोय, बस. तो मला वाटतं येस, जे अजूनही मला बघतात ते दे आर लव्हिंग मी इन अ गुड वे नाव, आणि मला ते आवडतंय. पण त्यांच्याकडनं जर का तुला असं आलं इन्व्हिटेशन की इकडे इकडे प्रोग्राम, जातो मी. येस, मी तर मुद्दामून जातोय सध्या. म्हणजे हो, मी जातोय बिकॉज मला हेच दाखवायचंय की मी कधीच तसा नव्हतो. तुम्ही मला मित्र म्हणून एक्सेप्ट केलं असतं, मी तसाच वागलो असतो, आणि आजही तुम्ही मला मित्र म्हणून जर बोलवतात तर मी तितक्याच मोठ्या म्हणून तिथे येणार. कारण की मला असं वाटतं माझं तिथे जाणं त्यांना गिल्ट फील करवतं की यार आम्ही एवढं बोललो तरी हा आलाय. म्हणजे पत्रिकेत माझं नाव असतं आजकाल माझ्या काही काही की गेस्ट म्हणून की आशिष पडे येणार यांच्याकडे. सो मला वाटतं की मी जातो तिथे मुद्दा म्हणून, कारण की मला वाटतं की एक माणूस म्हणून तर मी कधी बदलणार नाही. मी तसाच होतो जसा तेव्हा पण होतो, फक्त तेव्हा मे बी ते लोक माझ्याशी 2 शब्द बोलले असते प्रेमाचे, तर कदाचित मी अजून काहीतरी वेगळा झालो असतो, मला वाटतं. राईट राईट. तर आता हे सगळं फ्युचरचे तुझे काय प्लॅन्स आहेत? फ्युचर ह्या देर आर लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे जसं मी म्हटलं की आता तर मी स्वतःचा स्टुडिओ केलाय. ऑफकोर्स मॅनिफेस्टेशनमध्ये बऱ्याच गोष्टी, मला स्वतःचं प्रोडक्शन ऑफकोर्स मी करणार, आणि मी बोलणार नाही, पण येस नेक्स्ट टाइम परत तूच इंटरव्ह्यू केला जेव्हा मी तुला इथे कट करायचं. मला मगाशी म्हणालास की तेव्हा ऑलमोस्ट सगळं ते झालेलं होतं, सो आता हे काही नाहीये ना प्रोडक्शन? नाही, अजून नाहीये. पण येस देर आर लॉट ऑफ थिंग्स. मी स्वतःसाठी खूप प्लॅन, जसं मी तुला म्हणतो दरवर्षी मला एक स्टेप क्लाइंब करायची असते. मी स्वतःचीच कॉम्पिटिशन होतो की ह्या वर्षी मी हे केलं, अजून नवीन काय करणार आहे. सो येस देर आर बिगर थिंग्स कमिंग ऑन द प्लेट, आणि मी खरंच सांगणार नाही, कारण की ते म्हणतात ना थोडीशी नजर लागते, त्याच्यामुळे ते होऊ द्या, आणि पुन्हा आपण भेटूया त्या नवीन रूपात, इथेच येऊया, किंवा मे बी कुठल्या दुसऱ्या ठिकाणी पण असू शकतो आपण, यू नेव्हर नो. पण येस खूप मोठ्या गोष्टी करायच्यात मला, कारण की माझे स्वप्न मोठे आहेत, माझी झेप मोठी आहे, आणि जसं म्हणतो ना की आकाश खूप मोठं आहे झेप घेण्यासाठी, आणि ते मोठ्या आकाशात तर मी अजून मला वाटतं छोट्या छोट्या ठिकाणी पोहोचलोय. मी घेतोय भरारी, आपल्या पद्धतीने मी घेतोय, पण येस थोडं लेट असेल का होईना, पण मी ते गाठणार जे मला हवंय ते. कारण की मला असं वाटतं मला स्वतःवरती विश्वास आहे, आणि मला कलेवर माझा विश्वास आहे. आता लावणी प्रकार म्हटलं ना की ऑब्व्हियसली साडी, नऊवारी साडी, आंबेडा हे सगळंच आलंच. तर आजकाल आपण अनेक TV शोजमध्ये बघतो, रियालिटी शोमध्ये बघतो की उगाच ना पुरुष कलाकारांना सुद्धा ना हा वेश केला जातो. तर तुला काय वाटतं याच्यावरती? मला वाटतं की ऑफकोर्स मी पण केलंय एका टाइमला, पण मला वाटतं की लावणी येस ऑफकोर्स, की जसं आमच्या शोमध्ये शुभम होता बोराडे म्हणून, एक शुभम नावाचा मुलगा होता ढोलकीमध्ये, काही मुलांना ना ती खूप चांगल्या पद्धतीत कॅरी करतात ते साडी. कारण की मला असं वाटतं जेव्हा तुम्ही एखादं स्त्री वेश परिधान करतात ना, तेव्हा तुम्ही ते तितकंच शालीनतेने आणि तितक्याच डिग्निटीने ते कॅरी फॉरवर्ड त्या स्टेजवर केलं पाहिजे. खूप मुलं ते करू शकतात, खूप मुलं ते नाही करू शकत. कधी कधी मला ते खूप उगाच केल्यासारखं वाटतं, आणि ते अश्लीलही वाटतं मला. मी बघतो तेव्हा मला असं की का केलं असेल हे, पण तेव्हा असं वाटतं की यार मे बी ठीक आहे चॅनलची रिक्वायरमेंट असेल, पण मला अजूनही वाटतं की जे कोणी पुरुष कलाकार जे स्त्री वेशात परफॉर्म करतात, खूप असे कमी कलाकार आहेत जे दिसायला तितकेच मादक आणि सुंदर दिसतात, खूप कमी, आणि ते तितक्याच डिग्निटीने ती साडी कॅरी पण करतात. सो जर तुम्ही साडी परिधान करत असाल तर मला असं वाटतं की त्याची आब राखा, आणि तो ग्रेस राखा. कारण की जे दैवाची जी देणगी ना आपल्या पृथ्वीसाठी, ती आहे एक स्त्री. म्हणजे परमेश्वराने जे खूप विचार करून बनवलेली एक, म्हणजे म्हणतो ना एक रचना मी म्हणेल, किंवा एक कविता आहे ती, आणि ती जर तुम्ही ती
आत्मसात करत असेल तर ती तशीच झाली पाहिजे. मग ती तितकीच रेखीव झाली पाहिजे. म्हणजे मला एक्झाम्पल आठवतं, मी बालगंधर्व पाहिले होते आणि बालगंधर्व म्हणजे सुबोध भावेंचा बालगंधर्व मी पाहिला होता आणि सुबोध दादा कमाल. मी आता व्हिज्युअलाइज करते ते डिग्निटी, म्हणजे दादा उभा पण होता. म्हणजे मी त्याला कधी इमॅजिन नव्हतं केलं की हा असा दिसू शकतो, कधीच नाही. ते पोस्टर मला आता दिसतंय, म्हणजे कधीच नाही आपण इमॅजिन करू की सुबोध दादा असं दिसेल. मला वाटतं ती डिग्निटी आहे. तुम्ही करा, का नाही केलंच पाहिजे. बालगंधर्वांनी पण तसंच हास्यास्पद नाही वाटलं, हास्यास्पद नाही वाटलं, कारण की तुम्ही मग तो अपमान करतायत त्या वेशाचा, त्या व्यक्तीचा. आणि येस, म्हणून मी पण खूप कमी करतो ते, पण मी पण केलंय. पण जेव्हा मला माहिती, जेव्हा मी करतो तेव्हा मला तितकीच जी माझी एनर्जी युजली लागते त्याच्यापेक्षा मी कशी कमी लावावी. सो अभिमान आहे मला त्या मुलांचा जे स्त्री वेशात कार्यक्रम करतात किंवा अजूनही लावणी करतात. बस डिग्निटी थोडीशी सांभाळूया आपण, कारण की परमेश्वर म्हणजे देवीच म्हणेन मी, ती देवीच आहे. सगळ्या स्त्रिया देवी आहे वेगवेगळ्या रूपात, मग ती सरस्वती असो, काली असो, दुर्गा असो, मला असं वाटतं. आशिष, मला सांग, पुरुष लावणी कलाकार जे असतात काय संघर्ष असतो त्यांचा नेमका? पुरुष लावणी कलाकारांचा खरंच खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे खूप वर्षांपूर्वी एक कार्यक्रम होता, मला तुला माहिती की मला माहित नाही, बिन बायकांचा तमाशा. त्या नावातच सगळं आलं. बिन बायकांचा तमाशा म्हणजेच संगीतापासून ते वाद्यवृंदापासून ते डान्सर पासून सगळे पुरुष असायचे. म्हणजे पुरुष स्त्रीच्या आवाजात गायचे, वाजवायचे पण, आणि नाचणारे ऑफकोर्स पुरुषच होते. आणि तेव्हा मी तो कार्यक्रम पाहिला होता आणि मी त्यांचा स्ट्रगल बघितला होता ना, की एकतर ऑफकोर्स एक्सेप्टन्स अगेन फ्रॉम द सोसायटी, आणि जी लोक कार्यक्रम बघायला यायची ना त्याच्यातली 50% रसिक असायची, 50% ना काहीतरी विचित्र करण्यासाठी यायची. म्हणजे कमेंट्स पास करण्यासाठी किंवा एका अश्लील भावनेने त्यांना बघायची. आणि ती भावना कुठेतरी मला दुखवून गेली, म्हणून कदाचित मी लावणी पण अडॉप्ट केली असेल, की लावणी तितकीच सुंदर आहे जितकं एखादं कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्य आहे. ती पण दरबारातच सादर केली जायची. म्हणजे महाराजांच्या काळी लावणी जेव्हा सादर केली जायची तेव्हा कटकारस्थानं रचायची, तेव्हा ती लावणी सादर करायची नर्तिका, आणि मागे हे कटकारस्थानं होत असायची आणि ती भुलवायची तेव्हा लोकांना. सो ती वल्गर नसू शकते. जर त्या काळात येऊ शकते तर मला असं वाटतं की तमाशागृह पण म्हटलं जायचं ना त्याला. एक्झॅक्टली. तो काय ते चांगलंच नाहीये अशा टाईप बघितलं जायचं. सगळे लावणी करते ना म्हणजे हा तमाशा, तमासगिरीनच आहे किंवा प्रॉस्टिट्यूशन हे नाव दिलं गेलं होतं. आणि मला वाटतं लावणी खूप कालांतरापर्यंत लोक नाकच मोडायचे. मुलींनी जर कॉम्पिटिशनला लावणी केली तर बायका म्हणजे पॅरेंट्स त्या बघायचीच नाही त्या मुलीकडे की नाही ती लावणी करते. पण आज प्रत्येक कॉम्पिटिशनला मुलगी लावणी करते का? कारण त्यांना कळले की लावणीचा एसेन्स काय आहे. पण हे कधी काळापासून बदललं असं तुला मला वाटतं नटरंग सिनेमापासूनच. येस येस, म्हणजे वाजले किंवा अप्सर आले तेव्हा तो एका वेगळ्या पद्धतीत तो मूवी मांडला गेला की खरंच ऑफकोर्स गणपत पाटलांची ती स्टोरी होती. आणि कसं एका कलाकाराला इतकं वेळ असू शकतं की ज्याला राजा बनायचं होतं तो नाचा बनला त्या प्रोसेसमध्ये. आणि त्यांनी तू त्या पिक्चरमध्येच बनला, त्या सिनेमामध्ये त्यांना किती खस्ता खाव्या लागल्या. म्हणजे असं म्हणलं नाही पाहिजे, पण एका मेल कलाकाराला वेन ही डज अ फिमेल कॅरेक्टर किंवा इफ ही पोर्ट्रेज अ फिमेल कॅरेक्टर खूप वेगळ्या भावनेने बघितलं जातं. म्हणजे आम्ही असे देखील किस्से ऐकले की शोच्या दरम्यान काही जणांवर रेप झालं, यु नो, असे किस्से आम्ही ऐकले. म्हणजे काही जणांनी ते फेस केले, आम्ही सुद्धा तो टच फेस केलाय, मी सुद्धा तो ऑडियन्स मधून तो टच कधीतरी फेस केलाय की एका वेगळ्या पद्धतीने त्यांना असं वाटायचं की जी मुलं स्त्री पात्र करतात ते इझिली अवेलेबल आहेत ह्या गोष्टींसाठी. सो आय फील हा स्ट्रगल अजूनही फेस केलेस? अजूनही आहे. अजूनही मी कुठे चार चौघात जर आपण कुठल्या कार्यक्रमात गेलो आणि कोणी फोटो काढायला येतं ना, असं हात ठेवतो, आपल्याला स्पर्श करतो, स्पर्श लगेच करतो आपल्याला. आणि तेव्हा आपण काही बोलू शकत नाही कारण की तेव्हा तुम्ही चार चौघात असतो, तुम्ही त्यांची इज्जत करू, कारण तेव्हा तुम्हाला माहिती तुमची डिग्निटी आहे. पण तेव्हा तुम्हाला कसं रिॲक्ट करायचं आहे तुमच्यावरती आहे. अजूनही पुरुष कलाकार जे स्त्री पात्र करतात त्यांना मी हे फेस करताना बघतोय आणि मला भीती वाटते त्याच्यासाठी. म्हणजे खरंच सिक्युरिटी नाही आहे. जे आपण मुलींसाठी बोलतो ना की मुलींसाठी सिक्युरिटी असली पाहिजे, ती मुलांसाठीही असली पाहिजे मला असं वाटतं. स्पेशली जे फिमेल कॅरेक्टर्स करतात किंवा लावणी सादर करतात गावोगावी जाऊन. असे खूप कलाकार आहेत जे गावेगावी जाऊन लावणी सादर करतात आणि त्यांना तिथून बाहेर पडायला खूप कष्ट असतात. इट इज व्हेरी डिफिकल्ट. मी बघितले ते डोळ्यांनी आणि मला ते कधी कधी असं म्हणजे ते मला कधी त्यांचा पोस्ट दिसला कुठेतरी मी त्यांना मेसेज पण करतो की अरे तुम्ही खूप छान करतायत, कारण कुठेतरी त्यांना तो प्रोत्साहन मिळतो. पण मी त्यांना हेच सांगतो नेहमी की कोणालाही म्हणजे अशा गोष्टीकडे वळू नका जिथे तुम्हाला
इझी वे मिळतो. असं होऊ शकतं, पैसा कमवण्यासाठी बऱ्याच गोष्टी होतात. पण येस, मला अभिमान आहे त्या कलाकारांचा जे स्त्रीपात्र करतात, जे लावणी करतात, जे साडी नेसून नऊवार नेसून पूर्णपणे सादर करतात. मला खरंच अभिमान आहे त्या लोकांचा. आणि किती कठीण ना, म्हणजे एखादी स्त्री करते हे तिला यूज टू असतं, कारण साडी आपण असे बरं, मी पुरुषाचं म्हणून स्त्रीला तर होतच, पण विचार कर पुरुषांबद्दल पण होतं. एक्झॅक्टली. हे तू म्हणतोस टचचं ना, मला तेच म्हणायचं मी आतापर्यंत, कारण हे मोस्ट ऑफ द टाइम आपण स्त्रियांच्या बाबतीत ऐकतो. सेल्फी काढताना तर सेल्फीचा जमाना आहे, पण हे मी आता पहिल्यांदाच ऐकते फर्स्ट टाइम की हे पुरुषांना पण तितकंच, कारण की मी तेच म्हणतो ना, आपण त्या समाजात अजून वावरतोय. तुम्ही कुठे असं बोलणं झालं? मी पहिल्यांदा असं बोलतोय, मला वाटतं थँक्स टू युअर प्लॅटफॉर्म, मी पहिल्यांदा हे बोलतोय. पण त्याच्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? मला वाटतं स्त्रियांबद्दल बरंच एक्झॅक्टली, मी म्हणतो की जे ऑर्गनायझर्स आहेत, जे पुरुष कलाकारांना बोलवतात, जे लावणी सादर करतात, त्यांनी ते पुरुष म्हणून त्यांना सोडून नाही द्यायचं. त्यांचा कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांची खरंच त्यांना सोडेपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या हॉटेलपर्यंत सोडेपर्यंत त्यांच्या बरोबर असलं पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या स्त्री कलाकार जेव्हा तुमच्याकडे परफॉर्म करायला येतात, तेव्हा तुम्ही 4 सिक्युरिटी गार्ड आणतात. ते 4 सिक्युरिटी गार्ड त्यांना कारमध्ये बसवतात, ते हॉटेलपर्यंत पोहोचतात, तिथून पण ते कारमध्ये बसून घरापर्यंत करेक्ट. ही प्रोसेस मुलांबरोबर करणं. मग जेव्हा तुम्ही इक्वालिटीच्या गोष्टी करतात, की पुरुष आणि स्त्री समांतर आहेत सध्या, किंवा काम सेम करतात, तर मग का नाही पुरुषांना? कारण की ती पुरुष खरंच त्यांनी इतके कष्ट सहन केलेत त्या गोष्टीसाठी, आणि परत जाऊन त्यांना परत हेच करायचं. तर मग मला असं वाटतं की जी बॉडीगार्ड गोष्ट असते कार्यक्रमामध्ये, ती पुरुषांनाही असली पाहिजे. मला वाटतं जे पुरुष कलाकार स्त्री पात्र करतात त्यांच्यासाठी, कारण की हे ते बोलू शकत नाही. कारण की उद्या जेव्हा ते हे बोलतात ना, म्हणजे मी पण आज बोलतोय, मला माहिती आहे मी का बोललोय, पण मी बोलतोय की जेव्हा आम्ही हे बोलतो ना की अरे त्यांनी मला असं टच केला, हा मग काय तूच तर करतो बायकांसारखे चाळे, मग तो का ना टच. हे वाक्य असतं, हे वाक्य किती चुकीचं आहे मला सांगा. हा तूच तर करतो बायकांसारखे चाळे, मग तो का तुला हात लावणार नाही? कमाल वाटते ना, म्हणजे आता आपण कुठल्या काळात आहोत? आपण कुठल्या काळात? 2024 चालू आहे आणि त्यावेळेला हे असे विचार अजूनही, आणि इंटिरियर महाराष्ट्रामध्ये अजूनही होतं. म्हणून मी असं म्हणत नाही, पण मला सुद्धा अनुभव, म्हणून मी खूप कमी केले इंटिरियर महाराष्ट्राचे शो. पण कारण की तुम्ही इतकी अचिव्हमेंट करून सुद्धा जर लोक तुम्हाला त्याच नजरेने बघतात, तर मग कदाचित ती लोक तुम्हाला डिझर्व करत नाही. मग तुम्ही मला टीव्हीवरच बघा. सगळ्या गोष्टी खूप क्वेश्चन आन्सर वाईज असतात, किंवा क्वेश्चन विचारताना मी आन्सर देतो. पण ह्या ज्या गोष्टी किंवा आज जे मी काय शेअर केले, ते खरंच माझ्या मनापासून मी शेअर केलंय. कुठेही तुम्हाला प्रश्न सांगितले नव्हते. मी आपलं अपसूक जे मला बोलायचं ते मी बोललोय. आणि आज मी ती अशी एक गोष्ट बोललोय जी मी कधीच कुठल्या पॉडकास्टवर बोललो नाहीये. तर मला वाटतं येस, ती तुम्ही नीट ऐका परत सगळ्यांनी. कारण की एक कलाकार म्हणून हीच अपेक्षा आहे माझी, की आम्ही आमच्या परीने खूप उत्तम प्रयत्न करतो तुम्हाला एंटरटेन करण्याचा, आनंद देण्याचा. एवढीच अपेक्षा आहे की थोडीशी इज्जत आम्हाला द्यावी, थोडे आशीर्वाद द्यावे. बाकी आम्ही जग जिंकू शकतो, कारण की आम्हीही कोणाचे तरी लेकरू आहोत, आम्ही कोणाचे तरी भाऊ बहीण आहोत. सो येस, पुन्हा एकदा खरंच खूप थँक्यू इथे आल्याबद्दल, आणि या वास्तूला तथास्तू म्हटल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू आशिष. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, आणि जे काही तू नंतर मॅनिफेस्ट केलेलं आहेस ते सुद्धा लवकर पूर्ण होऊ दे, हीच इच्छा. आणि याच नोटवरती आपण इथे थांबणार आहोत. तुम्हाला आशिष सोबतचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. आशिष, तू कमेंट्स वाचणार आहेस? येस, मी कमेंट्स वाचतो पण, आणि मी स्वतः कमेंट्स पण करतो. सोच समज के लिखना. येस. आणि असेच वेगवेगळ्या कलाकारांसोबतचे पॉडकास्ट बघण्यासाठी तुम्ही जर अजून सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका, ते फ्री आहे. आणि भेटूया पुढच्या एका नवीन कलाकारासोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.